जास्त लोकोत्तर व लोकप्रिय कार्य त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा तसंच वर्तमान परिस्थितीवर भाष्य करणारी योजना ही कविता, तसंच तुझ्या गावावरून ही कविता आणि मायबाप ही कविता अतिशय महाराष्ट्र ओसवाल सरांचाही सत्कार करावा. सरांची ओळख करून द्यायची, बारामतीकरांना तरी काही करायचं. आजच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व 10वी 12वीचे विद्यार्थी, त्याचप्रमाणे आमचे नेहमीच क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीला सपोर्ट करणारे, सहकार्य करणारे त्यांचे पालक, निमंत्रित, त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे डॉक्टर ओसवाल, त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचं आकर्षण आणि आपल्याला एवढ्या उन्हाच्या वणव्यामध्ये भेटलेले अशा पद्धतीचे गारव्यामधले मित्र आपले आदरणीय राऊत सर, त्याचप्रमाणे आमचे मित्र अहमदनगरला काम करत असणारे क्लासिक कोचिंग क्लासेस याचे डायरेक्टर श्री अशोक काळे आणि त्याचप्रमाणे उपस्थित सर्वांचंच मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. आजच्या ह्या समारंभामध्ये आपली 10वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांची फेज बदलते. 1ली ते 10वी हा टप्पा त्यांनी पार केला, तर त्यांची आता नवीन फेज तयार होते. 11वी 12वीचा टप्पा त्यांचा सुरू होतोय. त्या टप्प्यासाठी जाण्यासाठी म्हणून आपण 10वीच्या मित्रांना निरोप देतोय. त्याचप्रमाणे इयत्ता 12वीचे विद्यार्थी यांनी 11वी 12वीचं एज्युकेशन पूर्ण केलेलं आहे. बोर्डाची परीक्षा यशस्वीपणे दिलेली आहे आणि ते आता MHT CET नीट अशासारख्या परीक्षांसाठी सामोरे जात आहेत. त्यांना त्या परीक्षांसाठी निरोप देत आहोत. ह्या आपल्या मित्रांना आपल्या अकॅडमीतर्फे आणि आपल्या सर्वांतर्फे हार्दिक शुभेच्छा असं व्यक्त करतो. त्याचप्रमाणे त्यांच्या पुढील भविष्य आयुष्यासाठीही आपण इथं शुभचिंतन करू आणि आजचा आपला कार्यक्रम सुरू होतोय असं मी जाहीर करतो. आपली जी अकॅडमी आहे ही अकॅडमी 2013-14 पासून ह्या बारामती परिसरात काम करते आहे. सुरुवातीला अगदी बऱ्याच जणांना माहीत असेल अशा पद्धतीचे 12 विद्यार्थ्यावरती आपण हे युनिट चालू केलेलं आहे. त्याच्या आधी वैयक्तिक विषयात भरपूर विद्यार्थी असायचे, पण आताचं जे मॉडेल आहे ते सर्वसाधारणपणे 12 विद्यार्थ्यावरती आपलं चालू झालेलं आहे. त्यानंतर आपण हळूहळू त्याच्यामध्ये प्रगती करत गेलो. विद्यार्थी संख्या वाढत गेली, रिझल्ट चांगले येत चालले. त्याचप्रमाणे आपण त्याचं स्पेशलायझेशन सुरू केलं आणि आजच्या घडीला आपण आपल्या अकॅडमीमध्ये 8वी ते 10वी 8वी 9वी 10वी फाउंडेशन प्लस स्कूल असा प्रोग्राम राबवतोय. त्याच्यामध्ये फाउंडेशनमध्ये आपण फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो, त्याचप्रमाणे स्पोकन इंग्लिश, ॲप्टिट्यूड, कॉमर्स, बेसिक लॉ अशा पद्धतीचे, स्पोकन इंग्लिश अशा पद्धतीचे कोर्सेस घेतोय. त्याचप्रमाणे 11वी 12वीच्या स्टेजला नीटसाठी आपलं सेपरेट युनिट आहे. सेपरेट टीचर्स आपण अपॉइंट केलेले आहेत. JEEसाठी त्याचप्रमाणे सेपरेट टीचर्स आहेत, सेपरेट युनिट आहे. CETचं देखील आपलं युनिट सेपरेट आहे, स्पेशल युनिट आहे. आता फिजिकल याच्यामध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये आपण मुलांसाठी हॉस्टेलची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. मुलींसाठी 2 हॉस्टेल्स तयार आहेत. त्याचप्रमाणे आपल्या स्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी पण हॉस्टेलची फॅसिलिटी आहे. तर असा हा सगळा प्रवास विद्यार्थी आणि पालक यांच्या सहकार्यातनं चालू आहे. त्याबद्दल खरोखरच विद्यार्थी आणि पालकांचे धन्यवाद. आणि आपल्या ह्या सहकार्यातूनच आणखी एक युनिट आपण अंजनगाव इथं उभं करतोय. ते अंजनगावचं युनिट 1ली ते 12वी असं असणार आहे आणि त्याची जी सुरुवात आहे, त्याची जी मुहूर्तमेढ आहे ती आपल्या सर्वांच्या साक्षीनं 1 जूनला होणार आहे असं मी इथं जाहीर करतो. तर आपलं अंजनगावचं युनिट 1 जूनला सुरू करतोय. तर तिथंही 1ली ते 12वी असा सगळा सेटअप तिथं असणार आहे.
सगळ्या गोष्टी तिथंही आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. आज काही कारणास्तव पालकांचा थोडंसं उपस्थिती कमी आहे. कामाची व्यस्तता, उन्हाळ्याचे दिवस हे आपण समजू शकतो, परंतु पालकांचा आपल्याकडं बऱ्यापैकी सपोर्ट असतो. दर कार्यक्रमाला उपस्थिती असते. परत एकदा आपण उपस्थित राहिलात सर्वजण, याच्याबद्दल धन्यवाद. आणि आता मी जास्त वेळ न घेता मुख्य जे आकर्षण आहे त्या आकर्षणाकडे जाण्याच्या दृष्टीनं मॅडमना पुढची अनाउन्समेंट करायला परवानगी देतो. थँक्यू. ही आपली विद्यार्थिनी आहे आणि आज ती MBBS करते आणि त्यामुळे मी सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, सर्व विद्यार्थी आणि त्यांचे पालक, सर्वांना नमस्कार. आजचे आकर्षण राजमान्यता प्राप्त आणि अत्यंत लोकप्रिय असे कवी श्री अनंत राऊत, ज्यांच्या भाषणासाठी, ज्यांच्या कवितेसाठी सगळे तुम्ही इथे आतुर आहात. त्या कार्यक्रमाच्या मध्ये मी फार काय मोठा अडसर आणणार नाही. सर्वप्रथम तुम्ही सर्वजण या क्रिएटिव्ह अकॅडमी संस्थेशी जोडले गेला याबद्दल तुमचे खरं तर अभिनंदन. याचं कारण असं की या संस्थेला मी फार शेजारून बघितलं आहे. त्याच्या चढत्या आलेखाचा मी साक्षीदार आहे. या बारामती आणि आजूबाजूच्या 4-5 तालुक्यामध्ये या संस्थेचं नाव माहीत नाही असा एखादा विद्यार्थी दुर्मिळच असणार. त्याचं कारणही असं आहे, ही दोन्ही प्राध्यापक द्वयी अत्यंत विद्वान आहेतच आपापल्या सब्जेक्टमध्ये. मात्र मला भावलेली त्यांचा सर्वात मोठा गुण म्हणजे तळमळ, विद्यार्थ्यांच्या प्रती त्यांची असलेली तळमळ. अत्यंत चिकाटीने, अत्यंत मेहनतीने आपल्या संस्थेत दाखल झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला जास्तीत जास्त चांगल्या सुविधा आणि संधी कशा प्राप्त होतील याबद्दल त्यांची जी विचारसरणी आहे, तळमळ आहे, ती नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. एखादा 95, 96, 94% मार्क ज्याला नेहमीच मिळतात, अशा विद्यार्थ्याला 96-97 पर्यंत घेऊन जाणं हे मला तरी कदाचित थोडंसं सोपं वाटतं. परंतु 60, 65 आणि 70% मुलाला 90 पर्यंत घेऊन जाण्याचं हे आव्हान अतिशय कष्टप्रद, अतिशय आव्हानात्मक ही गोष्ट आहे असा माझा विश्वास आहे. आणि हे आव्हान या दोन्ही प्राध्यापक मंडळींनी सहजच लीलया केलेलं आहे. बारामतीसारख्या या निमशहरी ग्रामीण भागामध्ये या क्रिएटिव्ह अकॅडमीची नावारूपाला आली, त्यांनी ही एखादी आदर्श कोचिंग संस्था 10वीचा शेंडापैकी 12वीचा जी पोकळी होती ती भरून काढली. तर अशा या संस्थेमध्ये तुम्ही जो काही काळ व्यतीत केला, या कालावधीमध्ये इथल्या प्राध्यापक वृंदाने तुमच्यात काही गुण, काही व्यक्तिमत्वाचे पैलू फॅन बंद केला, भरण्याचा जो प्रयत्न केला असेल, आता आवाज येतोय क्लिअर. उदाहरणार्थ सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, प्रयत्नांचं सातत्य किंवा सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची लिडरशिप क्वालिटीज, अशा काही व्यक्तिमत्वाची जडणघडण त्यांनी जे काही करण्याचा प्रयत्न केला असेल ते तुमच्या भावी आयुष्यात 100% तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे आणि उपयोगी ठरणार आहेत. हेच गुण तुम्हाला पुढे मार्गदर्शक करणार आहे. त्यामुळे म्हणूनच मी म्हणालो की या संस्थेशी तुम्ही जे निगडीत राहिला काही काळ, मला असं वाटतं की बा करिअर गायडन्स आणि मोटिवेशन याच्यावर जास्त बोलावं. त्याच्यानंतर मैत्री, तुमच्या सर्वांच्या भविष्यातील वाटचालीसाठी राजकारण काही जास्त घ्यायला नको. मी इथे अभिष्ट चिंतन करतो. धन्यवाद.
पंखे चालू केल्यानंतर आवाज येत नाही, बरोबर आहे? एक तर पंखे चालू होऊ शकतात किंवा मग आपला आवाज येऊ शकतो. मी काही जास्त वेळ तुमच्या समोर नाही. मलाही उकळायला लागलेला आहे, मलाही घाम आलेला आहे. पण स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, माणूस हा शोभून दिसतो तो मोत्यांच्या हारांनी नव्हे तर घामाच्या धारांनी. आता फक्त तुमचे सगळ्यांचे मोबाईल तुम्ही ऑफ करून टाका, सायलेंटवर टाका, त्यांचा गळा दाबा, त्यांचा खून करा मोबाईलचा, बरोबर आहे? मी फार वेळ तुमच्या समोर नाही, पण जितक्या वेळ मी तुमच्या समोर आहे तुम्हाला 1 सेकंद सुद्धा त्यातला वाया गेल्यासारखा वाटणार नाही. आवाज हा या हॉलमध्ये घुमत घुमत तुमच्यापर्यंत येतोय, पण तुमचं जर लक्ष माझ्याकडे असलं तर तुम्हाला आवाज क्लिअर येईल, मलाही फार बरं वाटेल. त्यामुळं सगळ्यांनी काळजाचे कान करून माझ्याकडे बघितलं पाहिजे, मला ऐकलं पाहिजे. कारण मी असा कवी आहे, जर मला बोलताना बरं वाटलं तर मी लवकर कार्यक्रम संपवतो, आणि जर मला ऐकताना बरं वाटलं नाही, बोलताना बरं वाटलं नाही, तर मी 4-5 तास सुद्धा कार्यक्रम करू शकतो. मग तुम्हाला कार्यक्रम लवकर संपवायचा आहे का उशिरा संपवायचा आहे हा तुमचा प्रश्न आहे. क्रिएटिव्ह अकॅडमी यांनी हा 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचा सेंड ऑफचा कार्यक्रम घेतलेला आहे, आणि त्या कार्यक्रमाला आपण सगळे आलेलो आहोत. मी या कार्यक्रमाच्या संयोजकांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. तुम्ही सगळे या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल तुमचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. या देशाला, या राज्याला, या समाजाला, या जगाला ज्या ज्या संतांनी, समाजसुधारकांनी, महापुरुषांनी सुंदर बनवलं, स्वर्गासारखं बनवलं, त्या सगळ्या हुतात्म्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. त्या सगळ्यांना नमन करतो. राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जगाला ज्यांनी शांततेचा संदेश दिला तथागत गौतम बुद्ध, आणि आचंद्र सूर्य या काळ्या मातीला ज्यांचा सार्थ अभिमान वाटत राहील ते छत्रपती शिवराय, कसं जगावं हे शिकवणारे छत्रपती आणि कसं मरावं हे शिकवणारे संभाजीराजे भोसले, या सगळ्यांना सर्वप्रथम मी वंदन करतो. सन्माननीय विचारपीठ, वा 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 वा. मी कार्यक्रम जेवढे करतो महाराष्ट्रभर, सगळ्यात जास्त मला आनंद कधी होतो ज्यावेळेस माझा कार्यक्रम तरुणांच्या पुढे असतो. यंग जनरेशन म्हटल्यानंतर मला प्रचंड आनंद होतो, कारण यंग जनरेशन फार खतरनाक असते. यंग जनरेशनला काही घेणं देणं नसतं स्टेजवर कोण आहे काय आहे. त्यांना जर कार्यक्रम आवडला तर ते टाळ्या वाजवतात, कार्यक्रम जर नाही आवडला तर ते वक्त्याचा कार्यक्रम लावतात. पण माझ्या समोर बसलेले सगळे विद्यार्थी, तुम्ही सगळे तरुण आहात, तडफदार आहात, तुमच्या टाळ्या आणि त्या टाळ्यांचा रिस्पॉन्स बघून माझ्या लक्षात आलेला आहे की तुमच्या खांद्यावर उद्याच्या भारताची जबाबदारी आहे. मला बरेच जण विचारतात, तुम्ही कोणत्याच कार्यक्रमाची सुरुवात एका नावाशिवाय करत नाही. हे नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मला तुमच्या वयाचा असताना कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला असताना एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला होता की ज्या शिवाजी महाराजांवर तुम्ही बोलता, भाषण करता, व्याख्यानं करता, ते शिवाजी महाराज म्हणजे कोण? मी त्याला 4च ओळीत सांगितलं, माझ्या मित्रांनो, शिवाजी महाराज म्हणजे कोण? मी त्याला म्हटलो 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. गनिम, इंग्रज, फ्रेंचांसारख्या अत्याचार्यांचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. सामाजिकता, धार्मिकता, नैतिकता अशा विचारांची पवित्र तुळस म्हणजे शिवबा. सर्वधर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा. रयतेसाठी जीवाचं रान म्हणजे शिवबा. कर्दनकाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा.
त्या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा, अख्ख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा, झोपलेल्या शंड जनतेला झणझणीत चपराक म्हणजे शिवबा, या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा, तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा, तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा, या जगातल्या सगळ्या धर्मांचा एकत्रित सार म्हणजे शिवबा, आणि दुश्मनांच्या काळजातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा, किमयागार म्हणजे शिवबा. जात धर्म सोडून दिली लढाया तलवार, माझ्या राजानं उघडलं नवसमतेच दार, स्वाभिमान शिकवला नीतिमत्ता शिकवली, राज तुमच्या मुळेच नवी पहाट उगवली, स्वाभिमान शिकवला नीतिमत्ता शिकवली, राज तुमच्या मुळेच नवी पहाट उगवली, नवी पहाट उगवली. नाही देवाचा अवतार, नाही देवाचा अवतार, तरी देवाहून थोर, माझ्या राजानं उघडलं नवसमतेच दार, आला जाळीत अपजल्या रयतेचा उभरान, बाटविल्या पतिव्रता लुटली अब्रूची खान, लुटली अब्रूची खान, त्याचा कोथळा काढला, त्याचा कोथळा काढला, माझ केला थंडगार, माझ्या राजानं उघडलं नवसमतेच दार, जाणे वाचली शिवशाही काय गरज ग्रंथाची, ज्याच्या रक्तात शिवबा काय गरज धर्माची, काय गरज धर्माची, काय गरज धर्माची, माझा राजाच एकला, माझा शिवबाच एकला, सगळ्या धर्मांचा सार, माझ्या राजानं उघडलं नवसमतेच दार, नवसमतेच दार, नवसमतेच दार. धन्यवाद. वा 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 वा, एवढा प्रतिसाद मला फार कमी ठिकाणी भेटतोय बरं. म्हणून मला कॉलेजचे विद्यार्थी फार आवडतात. मला एवढा आनंद होतो सर, कॉलेजचा मॉब मला दिसला की मला एवढा आनंद होतो, मला वाटतं सगळी माझी इस्टेट तुमच्या नावावर करून टाका. पण माझ्यावर 15 लाखाचं कर्ज आहे, तरी इस्टेट कुणाला पाहिजे का? कुणाला पाहिजे असेल तर कॉल करून मला मागून घ्या माझ्याकडनं. पण मला खरंच प्रचंड आनंद होतो का? कारण आज कुठला चित्रपट हिट व्हावा, कुठला चित्रपट फ्लॉप व्हावा हे आजचा तरुण ठरवतो. बरोबर आहे. एखाद्या पार्टीला अख्ख्या घराचं मतदान असेल का नसेल हे त्या घरातल्या तरुणाचं त्या पार्टीला मतदान आहे का नाही याच्यावरनं ठरतं. म्हणजे युवा जब कुचलते हैं तो भुजंग खड़े हो जाते हैं, युवा जब मचलते हैं तो सागर मचल जाते हैं. इतिहास बदलने की जरूरत नहीं है, इन युवाओं को बदलो, फिर इतिहास अपने आप बदल जाते हैं. इतिहास बदलण्याची ताकद ही तुमच्या सारख्या तरुणांमध्ये असते. आणि त्यामुळे मला प्रचंड तरुण आवडतात. सगळेच्या सगळे एकदम शांत सरळ, पाठीचा कणा सरळ ताट करून बसा बरं एकदा. बैठे बैठे सब. आणि किती जरी उकळायला लागलं, किती जरी घाम यायला लागला, तरी सुद्धा तुम्ही गडबड करणार नाही याची मला गॅरंटी आहे. कारण तुम्हाला जसं उकळायला लागलेलं आहे तसं मला सुद्धा उकळायला लागलेलं
आहे, परंतु पंखे आपण लावू शकत नाही. मला सगळ्यांच्या तुमच्या भावना लक्षात येत आहेत. तुम्ही जो 1 तास घालवून जो मेकअप केलेला आहे तो मेकअप सध्या आता या परिस्थितीमध्ये सगळा वाहून चाललेला आहे याची मला जाणीव आहे. पण तरी सुद्धा या सगळ्यांच्या पलीकडे, कारण माणूस वर्ण काय दिसतो किती सुंदर, सुंदरता म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? आवाज येतोय ना तुम्हाला सगळ्यांना? सुंदरता म्हणजे काय आहे? आपला चेहरा सुंदर आहे. तुम्हाला नेपोलियन बोनापार्ट माहिती आहे ना? नेपोलियन बोनापार्टला उंची नव्हती, बरोबर आहे? सुकरात नावाचा माणूस माहिती आहे, जगातला सगळ्यात मोठ्या फिलॉसॉफर मधला एक, दिसायला सुंदर नव्हता. चाणक्य ज्यानं चंद्रगुप्त मौर्याला घडवलं तो सुद्धा दिसायला चांगला फार नव्हता. आपण कसे दिसतो? अब्दुल कलामांची हेअरस्टाईल बघितली का तुम्ही? डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्यांना एका न्यूज रिपोर्टरनी विचारलं की तुम्ही म्हणे हेअरस्टाईल का सेट करत नाही, तुमच्याकडे कंगवा नाही का? अब्दुल कलाम म्हटले, बाळा माझ्याकडे कंगवे भरपूर आहेत, पण माझ्याकडे या गोष्टींसाठी वेळ नाही. काय नाही? वेळ नाही. त्यामुळं जेवढे मला सगळे मित्र तुम्ही ऐकताय, एक गोष्ट माझी कायम लक्षात ठेवा की माणूस वर्ण बाह्य पर्सनॅलिटीनं कसा दिसतो यापेक्षा त्याच्या आतमध्ये किती तो स्ट्रॉंग आहे, आतमधून तो किती सुंदर आहे. तुम्ही जर रस्त्यानं चालत गेले आणि एखादा जर तुम्हाला भिकारी दिसला, एखादा उपाशी माणूस दिसला, त्याची तुम्ही मदत करत असाल, एखादी म्हातारी रस्ता क्रॉस करण्यासाठी उभी असेल आणि तिला जर तुम्ही रस्ता क्रॉस करून दिला आणि परत घरी येऊन स्वतःचा चेहरा बघितला तर या जगातला सगळ्यात सुंदर चेहरा तुमचा आहे हे तुमच्या लक्षात येईल. या जगातला सगळ्यात सुंदर चेहरा कोणता? जो चेहरा मदत करतो, जो चेहरा हसत असतो. हसरा चेहरा या जगातला सगळ्यात सुंदर चेहरा आहे. मी फार वेळ तुमच्या समोर बोलणार नाही, पण जितक्या वेळ मी तुमच्या समोर आहे तुम्हाला 1 सेकंद सुद्धा वाया गेल्यासारखा वाटणार नाही. खरं तर मी इथं आलो त्यावेळेस मी विचार केला होता की कुठल्या विषयावर नेमकं तुमच्यासोबत बोलावं, तर मला लक्षात आलं माझ्या समोर बसलेले सगळे यंग जनरेशनचे सगळे विद्यार्थी आहेत. त्यामुळं तुमच्यासोबत बोलत असताना मी काही फार मोठा ज्ञानी माणूस नाही बरं का. आवाज येतोय ना सगळ्यांना? मी तुमच्या समोर माझी कविता ऐकली का तुम्ही? दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. ऐकली का? तुम्ही सगळे एकमेकांचे मित्र आहात. सेंड ऑफ आणि याच्यानंतर तुम्ही एकमेकांपासून वेगळे होणार आहे बरं का. वेगवेगळ्या फील्डमध्ये जाणार आहे. सेंड ऑफचा कार्यक्रमच फार खतरनाक असतो. मला तुम्हाला बघून माझी कॉलेजची लाईफ आठवली. मी सामान्य शेतकऱ्याचा पोरगा आहे बरं का माझ्या मित्रांनो. तुम्ही सगळे शेतकऱ्याची पोरं आहे ना? मी सुद्धा शेतकऱ्याचा पोरगा आहे. माझे वडील पोस्टमन म्हणून रिटायर झाले. पोस्टमन माहित आहे ना तुम्हाला? साहेब, सेंट्रल गव्हर्नमेंटची सगळ्यात कमी पगाराची नोकरी आहे पोस्टमनची. माझे वडील पोस्टमन असताना दिवसभर पत्र वाटून घरी यायचे. त्यांची सेवा करत असताना ज्यावेळेस माझे हात त्यांच्या पायांच्या टाचांवर जायचे, त्यांच्या फाटलेल्या टाचांमधनं रक्त आलेलं मला दिसायचं, त्यावेळेस माझ्या काळजाला ज्या वेदना झाल्या आजपर्यंत मी त्या विसरू शकलो नाही. म्हणून मी कधीच कुठल्या नेत्यापुढे झुकत नाही. माझी भोंगा वाजलाय नेता गाजलाय ही कविता महाराष्ट्रात प्रत्येक राजकारण्याच्या मोबाईलमध्ये आहे. त्यांनी ती जपून ठेवलेली आहे. राजकारणावर भाष्य करताना मी कुणाला घाबरलो नाही, कारण मी माझ्या वडिलांना देव मानतो, माझ्या आईला देव मानतो. मंदिरामध्ये देवळामध्ये देव सापडतो का? मंदिरामध्ये देव दिसत नाही. तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी एकच सांगेल की तुम्हाला चर्चमध्ये येशू दिसणार नाही, मशिदीमध्ये अल्लाह दिसणार नाही, विहारामध्ये गौतम बुद्ध दिसणार नाही. देव कुठं असतो? आपल्या घरी 32 कॅरेट सोन्यापेक्षा आपल्यावर शुद्ध करणारे आपले आई वडील हेच आपले देव असतात. याच्या पलीकडे आपला देव नाही. बचपन से, आणि मी सुद्धा त्याच्या पलीकडे देव मानत नाही. बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है. बचपन से जिस खुदा को ढूंढता रहा
आखिर वो मिला क्यों नहीं, ये सवाल आज तक खटक रहा है। एक दिन उसी मंदिर से आवाज आई, अबे माँ तो तेरी घर पर है, तू यहाँ कहाँ भटक रहा है। माँ तो तेरी घर पर है, तू यहाँ कहाँ भटक रहा है। त्यामुळे मंदिर, मशिदी, गुरुद्वारा इकडे कुठंच आपल्याला देव सापडणार नाही। त्यामुळे तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी सुद्धा इंजिनियर आहे बरं का। मगाशी मॅडमनी माझा परिचय करून देताना सांगायच्या त्या राहिल्या, माझं एमटेक झालेलं आहे, 8 वर्ष मी इंजिनियर म्हणून नोकरी केली आणि मग 5 वर्ष झाले ते नोकरी सोडून मी आता असा समाज प्रबोधनासाठी बोंबलत हिंडायला लागलेलो आहे। पण कॉलेजची मला आठवण झाली तुमच्या सगळ्यांना बघून, कारण काय आहे, हेच फील्ड असतं, हेच वय असतं माणसाचं की इथं आपल्याला टर्निंग पॉइंट मिळत असतो। मी बऱ्याचशा कविता समाजामध्ये लिहिल्या, त्या लोकांनी व्हायरल केल्या, पण एक कविता माझी आईवडिलांवर महाराष्ट्राने एवढी व्हायरल केली, आईवडिलांना वृद्धाश्रमातनं लोकांनी घरी आणलं। त्या मायबाप कवितेला शेकडो पुरस्कार भेटले, पण मला त्याचा एवढा आनंद नाही झाला। मला माझ्या कवितांचा आनंद कधी झाला की ज्या वेळेस माझ्या कवितांनी जर 2 मित्र एकमेकांशी भांडत असतील, ते जर एकत्र आले तर मला माझ्या कवितांचा आनंद होतो। वृद्धाश्रमातनं आई वडिलांना जर घरी आणलं पोरांनी, आणि मला प्रचंड आनंद ज्यावेळेस विद्यार्थ्यांमध्ये असतो त्यावेळेस होतो, कारण विद्यार्थ्यांचा एक सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह पॉइंट हा असतो की ते निर्णय घेण्यासाठी फार सक्षम असतात आणि निर्णय घेताना ते फार विचार करत नाहीत। एकीकडे निर्णय घेताना फार विचार सुद्धा करणं गरजेचं आहे आणि दुसरीकडे विचार न करता निर्णय घेणं सुद्धा गरजेचं असतं। पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, मोटिवेशन या सगळ्या क्षेत्रामध्ये वावरत असताना या गोष्टी आपल्याला हळूहळू लक्षात येतील। फक्त मला तुम्ही एकदा हात वर करा, कुणाकुणाला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे, IAS, कलेक्टर, IPS, हात वर करा बरं। बरं, हात खाली करा बरं। कुणाकुणाला इंजिनिअरिंग क्षेत्राकडे जायचं, इंजिनिअरिंग फील्डमध्ये, वा 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 वा, हात खाली करा बरं। मेडिकल फील्डमध्ये किती जणांना जायचं? मेडिकल फील्ड, बरं बरं, हात खाली करा। किती जणांना शेतकरी बनायचंय? शेतकरी, शेतकरी कुणालाच बनायचं नाही का? वा वा, करा, हात खाली करा। हा, झालं झालं झालं। मी काही विचारलं, तुम्ही काही उत्तर दिलं की फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये शांत होऊन जायचं। का माहित आहे का? आपला आवाज घुमतोय, आपण खतरनाक ठिकाणी आहे, लक्षात ठेवा। मी सुद्धा या भाषेत बोलत नसतो, माझा फ्लो बोलण्याचा वेगळा असतो, पण त्या भाषेत बोलल्यानंतर तुम्हाला आवाज सुद्धा माझा येणार नाही, बरोबर आहे? त्याच्यामुळे मी तुमची मनाची आणि तुमच्या कानाची अवस्था डोक्यात ठेवून बोलायला लागलेलो आहे। आज हजारो किलोमीटर बसलेल्या मित्रांशी तासनतास गप्पा करायला आजच्या पोरांना वेळ आहे, पण घरी बसलेल्या आई वडिलांची तब्येत विचारायला ते वेळ नाही। लक्षात ठेवा माझ्या मित्रांनो, तुम्ही घरी गेल्यानंतर आजारी असताना तुमचा मित्र गुड बाय, टेक केअर, काळजी घे म्हणून मेसेज टाकून झोपी जाईल, पण तुमच्यासाठी दुधाचा ग्लास आणि पार्लेचा बिस्कुट पुडा घेऊन येते ना, ती फक्त तुमची आई असते रे। आणि अर्ध्या रात्री तुमच्या गळ्याला हात लावून नकळत बघतो ना तुमचा ताप, तो असते फक्त तुमचा बाप। ज्याले मायबाप कळले त्याले वेद कळले, ज्याले कळला बाप त्याले कळला विठोबा, आणि ज्याले कळली आई त्याले कळली रखुमाई। एक कविता छोटीशी लिहिली होती, तुम्ही सगळ्यांनी फक्त काळजाचे कान करून जर ती ऐकली, कारण हजारो किलोमीटर बसलेल्या मित्रांशी गप्पा करायला वेळ आहे ना। या जगात आई वडील जोपर्यंत आपल्या डोळ्यासमोर आहेत ना, तोपर्यंत आपलं जग आहे। आपलं कौतुक बघण्यासाठी जर आई आणि बाप ही 2 माणसं नसतील तर त्या कौतुकाला 0% किंमत आहे। आज मला माहित नाही तुमच्यातले किती जण आई वडिलांना देवासारखं मानतात, पण घरी गेल्यानंतर तुमच्या आई वडिलांचं एकदा दर्शन घेऊन बघा, तुम्हाला लक्षात येईल की या जगातलं सगळ्यात मोठं सुख त्यांच्या चरणाशी आहे। आणि फक्त आई श्रेष्ठ आहे का? आपला बाप दाखवत नाही, पण बापही तेवढा श्रेष्ठ असतो। तुम्ही यात्रेतनं फिरत असताना एक ऑब्झर्व केलं का की आई बाळाला कळेवर घेते, बाप पोराला खांद्यावर घेतो। का माहित आहे का? आईला वाटत असतं ज्या ज्या गोष्टी आपल्या साध्या डोळ्यांना दिसतायत त्या सगळ्या गोष्टी आपल्या पोरानं बघितल्या पाहिजेत, म्हणून आई बाळाला कळेवर घेते, पण बाप पोराला खांद्यावर घेतो, कारण बापाला वाटत असतं ज्या ज्या गोष्टी आपल्या साध्या डोळ्यांना दिसल्या नाहीत त्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपल्या पोरानं बघितल्या पाहिजेत। हा बाप असतो
या बापासाठी या आईसाठी आपण लढणं गरजेचं आहे. तुम्ही सगळे शेतकऱ्याची पोरं आहात, कष्टकऱ्यांची पोरं आहात, काही श्रीमंत असतील, काही गरीब असतील, परंतु मला असं वाटतं सगळेजण माझे मित्र आहेत. मी ज्ञानी माणूस नाही. फक्त एकच गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे, ती म्हणजे ज्याच्याकडे आयते पैसे आलेले आहेत, जो चांदीचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आला ना, त्याच्यातले 10%च पोरं यशस्वी होतात. 90% पोरं हे बापाच्या भरोशावर जगत राहतात. पण ज्यांच्या आयुष्यात संघर्ष आहे, ज्यांच्या आयुष्यात कष्ट आहेत, ती सगळीच्या सगळी पोरं ही यशस्वी होतच असतात. फक्त त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स नावाची गोष्ट डेव्हलप होणं गरजेची आहे. कॉन्फिडन्स 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 आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो. तुम्ही संदीप माहेश्वरीचे भाषण ऐकले का? बऱ्याचशा मोटिवेशनल स्पीकरचे भाषण ऐकले ना? ते सगळे मोटिवेशनल स्पीकर तुम्हाला सांगतात यू कॅन डू इट, यू कॅन डू इट, तुम्ही करू शकता, तुम्ही करू शकता. कॉन्फिडन्स पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे. पण ते सांगत नाहीत नेमका कॉन्फिडन्स कुठनं येतो. कॉन्फिडन्स कुठनं येतो माहिती आहे का तुम्हाला? आपल्या जगण्यातनं कॉन्फिडन्स येतो. तुम्ही रस्त्यानं चाललेले आहे, तुम्हाला काटे पडलेले दिसले, तुम्ही ते उचलून बाजूला ठेवले, तुम्हाला कोणी बघितलं का? तुम्हाला 2 किलोमीटर मागं 2 किलोमीटर पुढे कोणीच बघितलेलं नाही. तुम्हाला वाटतं आपले प्रयत्न फेल गेले, पण प्रयत्न फेल गेलेले नसतात. तुमच्या स्वतःच्या मनाने तुम्हाला बघितलेलं असतं, स्वतःच्या मनाने आपल्या पुरस्कार दिलेला असतो, स्वतःच्या नजरेत आपण एक पाऊल पुढे गेलेलो असतो. ज्यावेळेस आपण स्वतःच्या नजरेमध्ये एक एक पायरी वर चढतो, त्यावेळेस आपल्यामध्ये टेक्निकली निर्माण होतो तो कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स कुठल्या बाजारात विकत भेटत नाही. कॉन्फिडन्स हा कुठल्या दुकानात विकत भेटत नाही. कॉन्फिडन्स आपल्या जगण्यातनं येतो. त्यामुळं घरी गेल्यानंतर आपल्या आईवडिलांना समोर बसवा, त्यांच्या डोळ्यामध्ये स्वतःला फक्त बघा. तुम्हाला लक्षात येईल की या जगातला सगळ्यात सुंदर चेहरा आपला आहे आणि आपण या जगात कुठलीही गोष्ट अचीव करू शकतो. कुणाला डोळे झाकतात सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते. कॉलेजमध्ये असताना एकमेकाला आम्ही प्रश्न विचारायचो की डोळे झाकल्यानंतर तुम्हाला काय दिसते. एक माझा मित्र म्हणायचा मला डोळे झाकल्यानंतर कॅटरीना कैफ दिसते. एक म्हणायचा डोळे झाकल्यानंतर मला करीना कपूर दिसते. एक म्हणायचा डोळे झाकल्यानंतर मला ऐश्वर्या राय दिसते. त्या सगळ्या मित्रांनी मला विचारलं की तुला डोळे झाकल्यानंतर काय दिसते. मी त्यांना सांगितलं, गळे हो, मला डोळे झाकल्यानंतर कॅटरीना कैफ दिसत नाही, करीना कपूर दिसत नाही, ऐश्वर्या राय दिसत नाही. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे दादा. मला डोळे झाकल्यानंतर फक्त दिवसभर पत्र वाटणारा माझा बाप आणि दुसऱ्याच्या शेतात काम करणारी घामानं भिजलेली माझी आई, याच्या पलीकडे मला कोणी दिसत नाही. त्यामुळं आई वडिलांच्या पलीकडे आपलं कोणी नाही. लक्षात ठेवा, ही कविता लिहिताना छोटीशी कविता आहे, पण तुमच्या डोळ्यासमोर तुमचे आई वडील उभे राहिल्याशिवाय राहणार नाहीत. इथं काही काही लोकांचे पॅरेंट्स आलेले असतील. मला प्रचंड अभिमान वाटतो या सगळ्या पॅरेंट लोकांचा की ते त्यांच्या मुलांचं कर्तृत्व वेळोवेळी चेक करत असतात, त्यांच्या पाठीशी उभे असतात. ही कविता लिहिताना मी आकार उकार वेलांट्या अलंकार कशाचाच विचार केला नाही. कारण मला वाटतं मायबाप हा मुळात व्याकरणाचा विषय नसून तो अंतःकरणाचा विषय. छोटीशी कविता आहे, माझ्या आई वडिलांवर लिहिलेली आहे. फक्त सगळेजण 2 मिनिटासाठी एकदा डोळे लावा आणि विचार करा की आपले आई वडील या जगात नाहीत, आणि परत डोळे उघडा आणि विचार करा की आपले आई वडील या जगात आहेत. फार मोठा फरक असतो आई वडील नसणे आणि आई वडील असणे याच्यामध्ये. त्यामुळे छोटीशी मायबाप नावाची कविता जर तुम्हाला खरंच आवडली तर जिथं जिथं आवडेल तिथं तिथं तुम्ही टाळ्या वाजवा. कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते. कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते, कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते. नवनाटकी जगास न जाणो काय काय दिसते, मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते. माया मायेचं संसारिक ज्ञान बघत गेलो, त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला. कधी कधी अहंकार व्हायचा. आपण भाषणं देतो, व्याख्यानं देतो, घरी गेलं की आमची आई म्हणते, बाबू मुंगी होऊन साखर खा, हत्ती होऊन लाकडं फोडू नको. त्यावेळेस संसाराच्या ज्ञानात माझी आई मला PhD होल्डर वाटते. माया मायचं संसारिक ज्ञान बघत गेलो, त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला आणि सतत चालणाऱ्या बापाच्या पायाच्या भेगाईत मला यशाचा मार्ग दिसत गेला. अरे गदगदून हसताना मटकन डोळेवले करणारी माय,
गदगदून हसताना मटकन डोळेवले करणारी माय, दुखाचे डोंगर पेलताना सुखाचा झरा तिनंच निर्माण करावा आणि आखूड पॅन स्लीपर चप्पल घालून जग जिंकल्याचा अभिमान मा बापानच बाळगावा. अरे दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले, दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले आणि गवसलेल्या क्षणात अख्खं जीवन जगायले मले मा मायनं शिकवलं. दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले आणि गवसलेल्या क्षणात अख्खं जीवन जगायले मले मा मायनं शिकवलं. आणि 40 रुपयाचं फाटकं बनेन घालून करोडो रुपयाची इज्जत कशी कमवाव हे मले मा बापानं शिकवलं. 40 रुपयाचं फाटकं बनेन घालून करोड रुपयाची इज्जत कशी कमवाव हे मला मा बापानं शिकवलं. 5-50 हजार कधी मोजले नाही ज्या हातानं मा बापाच्या. मले संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे, मले संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे. सारेगमप भूपाळी भैरवी कशासोबत खातात नाही माहिती आमच्या आईला, पण तिनं गायलेल्या प्रत्येक रागात मले झोपवण्याची ताकद आहे. तिनं गायलेल्या प्रत्येक रागात मला झोपवण्याची ताकद आहे. भगवद्गीतेचा आणि मा मायचा कधी संबंध आला नाही, भगवद्गीतेचा आणि मा मायचा कधी संबंध आला नाही, पण कर्मण्यवाधिकार असते हा श्लोक ती दररोज जगते. आणि कोण म्हणते माणूस नशिबाच्या मागे लागते, मा बाप उठल्यापासून नशीब बदलवण्यासाठी जगते आणि हे बावळट नशीब दररोज त्याच्या मागे लागते. कोणी म्हणे मा बाप आमदार आहे, कोणी म्हणे मा बाप खासदार आहे, कोणी म्हणे मा बाप जहागीरदार आहे, कोणी म्हणे मा बाप आमदार आहे, कोणी म्हणे मा बाप खासदार आहे, कोणी म्हणे मा बाप जहागीरदार आहे. छाती फुटेपर्यंत हा पठ्ठ्या सांगत असतो मा बाप इमानदार आहे, मा बाप इमानदार आहे. मानलं रे, मानलं की आमचा बाप आम्हाला गरिबीनं पोचतो, मानलं की आमचा बाप आम्हाला गरिबीनं पोचतो, पण आम्हालाच माहित आहे तो त्यासाठी काय काय सोसतो. असतील लखोपती करोडपती लोक या जगात, पण हसून दाखवा आनंदात जसा मा बाप दुःखात हसतो. हसून दाखवा आनंदात जसा मा बाप दुःखात हसतो. कितीतरी सुंदर चेहरे हजारो नजारे पाहिले असतील काळवणलेल्या डोळ्यानं मामाईच्या, पण घमंड आहे मले की आजही माझा चेहरा तिला जगात सगळ्यात सुंदर दिसतो. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खं आयुष्य मामाईनं मातीतच घालवलं. मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खं आयुष्य मामाईनं मातीतच घालवलं. लोक म्हणते असतील बापाले काय तो कमावलं, अरे कमावील कसा, अख्खं आयुष्य मा बापानं माणूस बनण्यातच घालवलं. शेवटी ते नामजप करायले, पूजा अर्चा करायले येळच नाही मा मायले. नामजप करायले, पूजा अर्चा करायले येळच नाही मा मायले. तरी तिच्याच मनात मले खरा ईश्वराप्रती भाव दिसतो. आणि मंदिरात जाणं सोडलं रे मी बी, कारण उन्हानं काळवणलेल्या मा बापाच्या पाठीवरच मले संध्याकाळी देव दिसतो. उन्हानं काळवणलेल्या मा बापाच्या पाठीवरच मले संध्याकाळी देव दिसतो. शेवटी याच माय बापाचं नामस्मरण करत मले मरण येऊ दे आणि दमशील देवात हा चमत्कार होऊ दे. शेवटी याच माय बापाचं नामस्मरण करत मले मरण येऊ दे आणि दमशील गळ्या देवात हा चमत्कार होऊ दे. तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे, तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे. पुन्हा फक्त एकदा याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे, पुन्हा फक्त एकदा याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे. हे मायबाप एकदा आपल्याला कळले ना गळे हो, या जगामध्ये कुठलीच गोष्ट आपल्यासाठी अशक्य नाही. मी फार वेळ तुमच्या समोर नाही, फक्त एकच लक्षात ठेवा, तुम्ही सगळे मला मनापासून ऐकताय, नाही तर कॉलेजची पोरं मनापासून ऐकताना मी फार कमी बघितली, पण हा हॉल पॅक असल्यामुळं तुमचं लक्ष. पाणी दिलं काय? वा वा वा. हे पाणी संयोजकांनी दिलेलं आहे, म्हणजे याच्यात काही मिक्सिंग नाही. तुम्ही 10वी-12वीचे विद्यार्थी आहे ना, समजदार आहे तुम्ही. म्हणजे काय, डॉक्टर साहेबांना तुम्ही निरोप द्या, जोरदार टाळ्या वाजवा. साहेब म्हणतायत तुम्हाला आम्ही फोन करणार आहे. मगाशी त्यांची ओपीडी सोडून ते खूप वेळ आपल्यासाठी थांबले, याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि मी मगाशी डायलॉग मारला, लक्षात आला का तुमच्या? तो पाण्याचा मिक्सिंग नाही. म्हणजे काही काही ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर मला लोक विचारतात, दादा तुमची बसायची व्यवस्था कुठं करायची? अभि म्हटलं बसायची म्हणजे तुम्ही घेत नाही का म्हणे काही थोडी? म्हणे
मूर्ख झाला का म्हटलं तू? बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, कबीर, तुकोबा सांगणारा माणूस आहे मी. दारूचा माझा संपर्क आहे का? तुमचा सुद्धा कुणाचा संपर्क नाही ना. आता तुम्ही कॉलेजला जाणार आहे, कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सिगरेट पिणारे, दारू पिणारे मित्र भेटणार बरं. त्यांच्यापासून दूर राहणं गरजेचं आहे. आता तुमच्या सिगरेट कोणी पिते का? हात वर करा बरं. खरं खरं बोला, खोटं बोलायचं नाही. नाही पित ना. कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा दारूला, सिगरेटला हात लावू नका. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहेत. मावळे आहे ना तुम्ही शिवाजी महाराजांचे. छत्रपती शिवाजी महाराज की क्या बात आहे. पण फक्त जय म्हणू नका. शिवाजी महाराजांचे विचार वाचता की नाही? महाराज म्हटले होते, माझा मावळा व्यसनाधीन असू नये, माझा मावळा वासनाधीन असू नये. फक्त चंदन लावलं गळ्यात, शिवाजी महाराजांचं ताईत घातलं म्हणजे मावळा होता येते का? हातापायाच्या काळ्या आणि छातीच्या पत्रवाळ्या, अगरबत्ती पैलवान झालेले बरेचसे तरुण बेंबीच्या देठापासून वरडतात. आम्हाला जो नडतो त्याला आम्ही उभा आडवा फाडतो. त्याच्या कमरेवर पॅन्ट टिकना झाली. आम्हाला जो नडतो त्याला आम्ही उभा आडवा फाडतो. मोबाईलवर इंस्टाग्राम बघत बघत 2:30 वाजेपर्यंत झोपत नाही हे खैर भांड. आणि सकाळी 11 वाजता उठते. आणि मग त्याचं व्हॉट्सअपचं स्टेटस बघा तुम्ही. सळसळत रक्त, शिवबाचे भक्त, कपाळी भगवा टिळा, मी शिवरायांचा मावळा. हे बघा खैरापाडा मावळा. असा मावळा असतो का? बरं गेले शिवाजी महाराज आठवतात कुठं? एखाद्या हायवेनं ट्रिपशी चाललेले असतात. एखादी 4 व्हीलर फक्त क्रॉस करून पुढे जाऊ द्या, मग संताजी घोरपडे, बाजीप्रभू देशपांडे एका दमात आठवतात. यायले वाटते एका हातात आपल्या तलवार आहे, एका हातात आपल्या ढाल आहे. त्या गाडीचा स्पीड वाढवतात, 4 व्हीलरच्या पुढे काढतात आणि मग त्या 4 व्हीलरकडे बोट दाखवून म्हणतात, बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलंय वाघानं. कुत्र्यासारखे मरतात हो. घरी आई वडील वाट बघतात, बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलंय वाघानं. अबे बघितलं अख्ख्या जगानं, हातपाय गळ्यात घेतले वाघानं. हे आदर्श नाहीत. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, ज्या भगतसिंगांना विचारलं होतं, तुम्हारे दिल में कभी शादी का लड़की का ख्याल नहीं आता, आजादी ही मेरी दुल्हन है म्हणणाऱ्या भगत सिंगांचे शब्द होते, मेरे दिल में वो ख्याल आता नहीं, मैं सोचता हूँ आजादी के बारे में, मैं लिखता हूँ आजादी के बारे में, मैं बोलता हूँ आजादी के बारे में, आजादी के सिवा मैं कुछ सोच नहीं सकता, मेरे जज्बातों से, मेरे ख्यालों से कुछ इस कदर वाकिफ है मेरी कलम भी, इश्क भी लिखना चाहूँ तो इनकलाब लिख देती है, इश्क भी लिखना चाहूँ तो इनकलाब लिख देती है. हे म्हणणाऱ्या भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या देशातले आपण तरुण आहोत. त्यामुळे दारू, सिगरेट, कुठल्याच व्यसनांचा आपल्याशी संपर्क असू नये. मी कॉलेजमध्ये असताना एक छोटीशी मी कविता लिहिली होती. मी एक साधा कवी आहे बरं. तुमच्या समोर जो व्यक्ती उभा आहे तो कवी आहे. कॉलेज म्हणजे बाकी काही नसतं मित्रा. एक ससा भित्रा, भोवती हजारो स्वप्नांची जत्रा. कॉलेज म्हणजे, आवाज येतोय ना? कॉलेज म्हणजे बाकी काही नसतं मित्रा. एक ससा भित्रा, भोवती हजारो स्वप्नांची जत्रा. कॉलेज म्हणजे जाई जुई चमेली, सुंदर फुलांचा दरवळ, जिकडे बघावं तिकडे हिरवळच हिरवळ. कॉलेजमध्ये असताना मी कविता लिहिली होती बरं. पण ते तुम्हाला बघितल्यानंतर मला ती आठवली कविता. यंग जनरेशन बघितले की मला आठवतो. कॉलेज म्हणजे सगळीकडं तुम्ही कुठल्या टप्प्यावर माहित आहे का वयाच्या? तुम्ही वयाच्या अशा टप्प्यावर आहे की आता इथून तुम्ही बरोबर धोक्याच्या वळणावर आहे. बरोबर आहे? 17 वर्षाचे आहे तुम्ही सगळे, 16-17.
तरुणपणाच्या रस्त्यावरच पहिलं ठिकाण नाक्याच 16वं वरीस धोक्याच ग 16वं वरीस धोक्याच. फार मोठ्या धोक्याच्या वळणावर आहे तुम्ही आणि त्यामुळंच मला तुमच्या समोर बोलावलेलं आहे. त्या धोक्याच्या वळणावर पाय घसरायची जेवढी शाश्वती असते ना तेवढीच तिथनं स्वतःला सांभाळून अख्खं विश्व निर्माण करण्याची सुद्धा तुमच्यामध्ये ताकद असते. फक्त आपण कुठल्या मार्गाने जातो याच्यावर. प्रेमाला आपला विरोध नाही बरं का. प्रेम चुकीचं आहे का? तुम्ही सगळेजण या उंबरट्यावर उभे आहात, तुम्ही माझे मित्र आहात. मी 2-3 वर्षानं 10-12 वर्षानं तुमच्यापेक्षा मोठा आहे, पण मला लक्षात आलंय माझं कॉलेज. आता मला असं वाटत नाही मी तुमच्यापेक्षा मोठा हो, कारण तुमचे सगळे चेहरे बघून मला माझं कॉलेज आठवलं. 2 गोष्टी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे मला. या उंबरट्यावर तुम्ही बरेच जण या प्रेमाच्या प्रकरणामधनं जाणार आहात. प्रेम चुकीची गोष्ट नाही माझ्या मित्रांनो. फक्त आपल्याला ही गोष्ट कळली पाहिजे की प्रेम ही पडायची गोष्ट नाही. आपण म्हणतो ना तो प्रेमात पडला, ती प्रेमात पडली. प्रेम ही पडायची गोष्ट नाही, प्रेम ही उभं राहण्याची गोष्ट आहे. फक्त ते आपल्याला कळलं पाहिजे. कबीरांनी त्या काळात सांगितलं की पोथी पडपड जगमुआ पंडित भयानक होय, 2.5 आकर प्रेम का पडे सो पंडित होय. किती खतरनाक प्रेम आहे. प्रेम खतरनाक आहे की नाही? पण ते वेगळं प्रेम होतं कबीराच्या वेळेस. आताचं सगळं खैरभांड प्रेम झालेलं आहे. एकाला हाय, दुसऱ्याला बाय आणि तिसऱ्या संग पडून जाय. एका मुलाला फोन आला, अरे स्वप्नील माझं लग्न ठरलंय मला विसरून जा. स्वप्नील माझं लग्न ठरलंय मला विसरून जा. तो म्हटला बाई मी विसरून जातो, पण मी स्वप्नील नाही, माझं नाव आकाश आहे. रॉंग नंबर लागला तुला. बरोबर म्हणे काही हरकत नाही आकाश, तू विसरून जा आणि वेळ भेटला तो कॉल करून स्वप्नीलला सांगून दे. या जगात आपण आहोत, याच्या पलीकडे आपण गेलो पाहिजे. मी याच्यावर छोटीशी कविता लिहिली होती, एकच कडवं त्याचं घेतो. आपल्याकडं फार वेळ नाही आणि आपल्याला उकळायला लागलेला आहे. बरोबर आहे. कविता आवडते का बघा फक्त एक कडवं. पहिलं कडवं आवडलं तर मला आनंद होईल, मग मी दुसरं कडवं घेऊ शकतो. कशाला वाचला चेहरा, एवढी व्हायरल केली लोकांनी. याला 25-50 लाख व्ह्यूज आहेत बरं युट्यूबला. लोकांना काय या कवितेतलं आवडलं मला माहित नाही. कशाला वाचला चेहरा, पुस्तके वाचणाऱ्याने उभा रस्ता बदलला रे तिच्या एका इशाऱ्याने. वा वा. आता उकळायला लागलं नाही का तुम्हाला? विसरले का आता घाम बिम सगळं? अशाच कविता पाहिजेत वाटतं तुम्हाला प्रेमाच्या. पुस्तकं वाचण्याच्या काळात पुस्तकच वाचली पाहिजेत. उगाच चेहरे वाचत बसू नये. तुमचा पुस्तकं वाचण्याचा काळ आहे. तुम्ही प्राध्यापक लोकांकडनं शिका. त्यांनी त्यांच्या आयुष्यात फक्त पुस्तकच वाचली असती तर ते सगळे आज कलेक्टर असते. हा विषय वेगळा आहे. कशाला वाचला चेहरा. कळतंय ना तुम्हाला मी काय सांगतोय ते? तुमच्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न आहे बरं. पुस्तकं वाचण्याच्या काळात पुस्तके वाचली पाहिजेत. हा आमचा मित्र आहे प्रमोद जगताप. त्याच्या काळात त्यानं पुस्तकं वाचली नाहीत म्हणून तो कवी झाला. हा असा पिन ड्रॉप सायलेन्स ठेवा बरं का. कशाला वाचला चेहरा, पुस्तके वाचणाऱ्याने उभा रस्ता बदलला रे तिच्या एका इशाऱ्याने. जवा या जिंदगानीची उघडली फाटकी पाने. ही फाटकी पानं असतात, कधी पूर्ण होत नाहीत बरं. जवा या जिंदगानीची
प्रेमेची उघडली फाटकी पाने, मनाला मारला रफू 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 समजते रफू, तिच्या एका इशाऱ्याने तू ह्या गावावरून ग जवा जवा जाईन मी, जरी भुललीस तू तुले चोरून पाहिन मी. वा वा, कल्याण वस्तू, ऑलराऊंडर आहे तुम्ही सगळे. तुझ संसार थाटला उभा होईल सोन्याचा. शेवटचा प्रसंग लक्षात येतोय का तुम्हाला? तुझ संसार थाटला उभा होईल सोन्याचा, नको डोळ्यात पाहू ग भरवसा नाही पाण्याचा. जशी आलीस येताना जातशीच जाताना, जशी आलीस येताना जातशीच जाताना. कशाला कोवडी मिठी, कशाला त्रास ओठांना. हे सगळ्यांच्या लक्षात येणार नाही, ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यात हे अमृताचे क्षण आलेले आहेत. जशी आलीस येताना जातशीच जाताना, कशाला कोवडी मिठी, कशाला त्रास ओठांना. कुणी जर तार छेडले हृदयाचे तार छेडले, कुणी जर तार छेडले. काय झालं तुम्हाला? भूतकाळात जाऊ नका तुम्ही. असू द्या, झालं गेलं पार पडलं, वर्तमान काळात राहा. पूर्ण कविता घेऊ का? हे वेळ आपल्याकडे कमी आहे. तुझ संसार थाटला, एकच कळव घेतो, उभा होईल सोन्याचा. हे 90% लोकांच्या आयुष्यात घडलेलं आहे. तुमच्या आयुष्यात अजून यायचं आहे. तुमचे पॅरेंट्स जे आहेत त्यांच्या आयुष्यात घडलेली घटना आहे. तुझ संसार मले जीव लावला जितका 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 जितका, मले जीव लावला जितका, तू ह्या नवऱ्याले लावलो. किती सात्विक भावना आहे पहा कवीची. अख्ख्या ब्रह्मांडात माझ्या एवढा निरागस कवी तुम्हाला भेटणार नाही. तुझ संसार थाटला उभा होईल सोन्याचा, नको डोळ्यात पाहू ग भरवसा नाही पाण्याचा. प्रेम कबीरांनी जे सांगितलं ना, एवढं शुद्ध प्रेम आहे दादा. फक्त पोरांना विचारलं ना, माझं पहिलं प्रेम आलिया भट, माझं पहिलं प्रेम ऋतिक रोशन, माझं पहिलं प्रेम. अबे तुमचे डोळे बंद असल्यापासनं तुमची आई तुमच्यावर प्रेम करते. ती या जगातनं जाते तरी सुद्धा तिचं तुमच्यावरचं तसुवरही प्रेम कमी होत नाही. ती आपली आई, हेच आपलं पहिलं प्रेम असलं पाहिजे, बाकीचं सगळं नंतर. त्यामुळं ही ज्यांना ज्यांना माझी कविता ऐकायची असेल त्यांनी ते युट्यूबला एकदा सर्च करा, अनंत राऊतन कविता ऐकून घ्या. फक्त मला सांगायचं हे आहे की प्रेमाला विरोध कुणाचा नाही. तुम्ही आता त्या कॉलेजच्या फील्डमध्ये जाणार आहे आणि आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग असतो जिथं गाडी 120च्या स्पीडनं चालत असते ना, तिथंच रोड ब्रेकर लागत असतात. आणि हा जो प्रेमाचा मार्ग आहे ना दादा, याच्यावर खूप ऍक्सिडेंट झालेले आहेत इतिहासामध्ये. त्यामुळं तिथं रोड ब्रेकर फार मोठे आहेत. तुम्हाला जर शाश्वत प्रेम कोणाचं अनुभवायचं असेल, तुम्हाला प्रकाश बाबा आमटे माहित आहेत का?
प्रकाश आमटे माहित आहेत का? बाबा आमटेंचा मुलगा प्रकाश बाबा आमटे, समाजसेवकाचा मुलगा, त्यांचं सुद्धा प्रेम झालं कुणावर? मंदाकिनी आमटे, नागपूर युनिव्हर्सिटीची ब्युटी क्वीन. त्यांचं प्रेम त्यांनी बाबा आमटेंना सांगितलं. बाबा आमटे म्हटले, बाळा हे समाजसेवेचं काम आमचं चालतं, तुला झेपल का हे सगळं? मंदाकिनी आमटे म्हटल्या, जेव्हा जेव्हा गरज पडेल मी प्रकाशच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. आणि फक्त बोलल्या का त्या? अहो 40 दिवस फक्त तांदूळ खाऊन जगलं ते कुटुंब. आदिवासींच्या आयुष्यामध्ये आनंदवन फुलवणारं कुटुंब प्रकाश बाबा आमटे आणि मंदाकिनी आमटे. एका भरलेल्या सभेमध्ये प्रकाश बाबा आमटेंनी विचारलं मंदाकिनी आमटेंना की ज्या ज्या वेळेस मी पडलो परत परत उभं राहण्याची उमेद तू दिली, खरं सांग मंदा काय पाहिलंस या फाटक्या माणसात, मी काय दिलं तुला? त्यावेळेस मंदाकिनी आमटेंचं उत्तर फार सुंदर होतं. अरे काय दिलंस म्हणून काय विचारतोस प्रकाश? जगण्याचं समाधान दिलंस तू. हे जगण्याचं समाधान आपल्याला प्रेमामध्ये शोधणं गरजेचं आहे. नाहीतर आमचे फक्त उदाहरणं फार बदलले. चंद्र तारे, मैं तेरे लिए चांद तारे तोड के लाऊंगा. अबे वडापाव दुसऱ्याच्या पैशानं खातो तू. मैं दुनिया हिला दूंगा. घरची घागरी उचलत नाही तुला. उदाहरण बदलले की नाही? ताजमहाल कोणी बांधला? कोण बांधला? शहाजहाननी मुमताजसाठी ताजमहाल बांधला आणि कामगारांचे हात कापले. त्यांचं प्रेम खरं होतं का मला माहित नाही. राधाकृष्णाचं प्रेम बघायला आपण होतो का? नाही. लैला मजनूचं प्रेम खरं होतं का मला माहित नाही. शेवटचा मुद्दा, हीर रांझ्याचं प्रेम खरं होतं का मला माहित नाही. मी बघितलेलं खरं प्रेम माझ्या मित्रांनो, माझ्या गावाच्या जवळ 2 किलोमीटर लांब असलेल्या फाट्यावर 72 वर्षाचा म्हातारा आणि 65 वर्षाची म्हातारी गावापासून 2 किलोमीटर लांब असलेल्या फाट्यावर बसची वाट बघत बसलेले असतात. उन्हाळ्याचे दिवस, जीवाची लाहीलाही करणारं ते ऊन, ही सगळी परिस्थिती त्या म्हाताऱ्याच्या लक्षात येते. म्हातारा उठतो, काठी टेकवत टेकवत म्हातारीच्या शेजारी जाऊन सूर्याच्या दिशेनं उभा राहतो. या म्हाताऱ्याची सावली म्हातारीच्या अंगावर पडते. म्हाताऱ्याची सावली म्हातारीच्या अंगावर पडते. पण या गोष्टीकडं त्या म्हातारीचं लक्ष नसतं. पण त्या म्हातारीच्या नकळत तिच्या अंगावर सावली धरण्यासाठी ऊन खांद्यावर घेणारा तो म्हातारा मला शहाजहानपेक्षा श्रेष्ठ वाटतो आणि खऱ्या प्रेमाची परिभाषा सांगून जातो. त्यामुळं जर येणाऱ्या काळामध्ये तुमची मैत्री झाली, तुमचं प्रेम झालं, तर ते तुम्हाला यशस्वीतेच्या मार्गावर नेणारं असलं पाहिजे. या जगातलं प्रेम या शब्दाचा सगळ्यात सुंदर अर्थ म्हणजे त्याग. एखाद्या व्यक्तीवर आपलं प्रेम आहे तर ती व्यक्ती आनंदात राहिली पाहिजे मरेपर्यंत. ही भावना म्हणजे प्रेम. नाहीतर मी एखाद्याला विचारलं आणि त्या व्यक्तीनं मला नाही म्हटलं म्हणून ऍसिडची बॉटल घेऊन त्या मुलाचा चेहरा कुरूप करणारं दलिंदर प्रेम आपलं नसलं पाहिजे. एवढाच मला एक मित्र म्हणून तुम्हाला मोलाचा सल्ला द्यायचा आहे. मी तुम्हाला खरंच सांगितलं मगाशी, मी सामान्य शेतकऱ्याचा पोरगा आहे. आज मोटिवेशनल स्पीकर म्हणून मी महाराष्ट्रभर फिरत असताना कलेक्टर लोक माझा ऑटोग्राफ घेतात. पण घरी गेल्यानंतर माझे पोस्टमन असलेले वडील, ज्यांची सेवा मी घरी गेल्यानंतर करतो, नागपूर सगळ्यांना माहित आहे तुम्हाला, नागपूरच्या हॉस्पिटलला ॲडमिट आहेत माझे वडील. कुठं? नागपूरच्या हॉस्पिटलला ॲडमिट आहेत वडील. त्यांना ॲडमिट ठेवून मी महाराष्ट्रभर प्रबोधनाचे कामं करत असतो. माझ्या आईवडिलांनी शेतकरी असताना सुद्धा मला एकच गोष्ट सांगितली, गळ्या अनंता 2-2 तासाचे व्याख्यानाचे कार्यक्रम करतो तू म्हणे, आणि आपण खूप गरीब परिस्थितीमध्ये होतो, त्यातनं तू म्हणे हळूहळू एक पाऊल पुढे सरकत इंजिनियर झाला. तू घर सांभाळलं, आज म्हणे तू व्याख्यानं देतो, जॉब सोडलाय. आम्ही तुला ज्ञानाच्या काय गोष्टी सांगू? 2 गोष्टी सांगतो म्हणे. पहिली गोष्ट म्हणजे कुणाला फसवून 1 रुपया सुद्धा कमी कमावू नको आणि कुणाचं मन दुखील असं जिंदगीत कधी वागू नको. ते माझ्या बापानं सांगितलेलं मी पार पाडतोय. आणि दुसरी गोष्ट माझ्या आईनं सांगितली, म्हटली नशिबावर कधी बाळा विश्वास ठेवू नको, आपल्या मनगटावर विश्वास ठेव. बाबासाहेब आंबेडकर नावाचा महान माणूस सांगून गेला,
जर आकाशातील चंद्र तारे आमचं भविष्य ठरवत असतील तर माझ्या मनगटाचा उपयोग काय? त्यामुळे नशिबावर कुणाकुणाचा विश्वास आहे? हातवर करा बरं. क्या बात आहे. कुणाचाच विश्वास नाही ना? सलाम आहे तुम्हाला सगळ्यांना. नशिबावर विश्वास ठेवायचा नाहीये. अरे सितारों में दुनिया ना ढूंढो दोस्तों, हाथों की लकीरों में कभी किसी के भाग नहीं होते. अबे नसीब तो उनका भी होता है जिनके हाथ नहीं होते. नसीब तो उनका भी होता है जिनके हात नाही होते. ज्या ज्या लोकांना हात नसतात त्यांचं सुद्धा नशीब असतं. फक्त शेवटी आता 10 मिनिटं राहिलेले आहेत आपले. किती? 10 मिनिटं. मित्र, वणव्यामध्ये गारव्यासारखा कविता घेण्याच्या आधी मला एकच मुद्दा तुम्हाला सांगायचा आहे. सांगू का? बैठे बैठे. वा 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 वा. सुशिक्षित बेरोजगारांची फार विचित्र परिस्थिती झालेली आहे, म्हणून अभ्यास करणं गरजेचं आहे. एक मी विनोद सांगत असतो महाराष्ट्रभर, फार व्हायरल केला लोकांनी तो. तुम्हाला ऐकायचं का? देव 2 सुशिक्षित बेरोजगार असतात, इंटरव्ह्यूला जातात. ते आवाज येतोय ना माग? एक सुशिक्षित बेरोजगार आतमध्ये जातो. तो इंटरव्ह्यू घेणारा म्हणतो, बाळा तुला मी 2 प्रश्न विचारतो म्हणे, उत्तर जर बरोबर दिली तर तुला सिलेक्ट करतो. हा म्हटला विचारा. म्हणे पहिला प्रश्न, उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणे, तू ट्रेनमध्ये बसलेला आहेस, खिडकीजवळ बसलेला आहेस, आता तुला उकळायला लागलं म्हणे, गरम व्हायला लागलं, पहिलं काम तू काय करशील? हा म्हणे सर मी खिडकी उघडेल. वा, उत्तर बरोबर दिलं म्हणे तू. आता म्हणे दुसरा प्रश्न, जे खिडकी तू उघडली म्हणे त्याच्यातून वारा येतोय. काय येतोय? वारा. त्या वाऱ्याचा वेग आहे म्हणे 3 मीटर पर सेकंद. ज्या गाडीतनं तू चाललाय त्या गाडीचा वेग आहे म्हणे 120 किलोमीटर पर आवर. ज्या डब्यात तू बसलाय म्हणे त्या डब्याचं घनफळ आहे 15 मीटर क्यूब. ज्या डब्यात तू बसलाय म्हणे त्याचं क्षेत्रफळ आहे 10 मीटर स्क्वेअर. आणि सांग म्हणे आता त्या डब्याचं तापमान 25 डिग्री व्हायला किती वेळ लागेल? हा म्हणे डोक्यावर पडले का तुम्ही? काही प्रश्न विचारताय, उत्तर सांग म्हणे. मला येत नाही म्हटला, गेट आउट. त्याला बाहेर काढला. दुसरा सुशिक्षित बेरोजगार म्हटला, झाला का इंटरव्ह्यू? मूर्ख लोक बसलेले आहेत म्हणे आतमध्ये, काही प्रश्न विचारतात. पहिला प्रश्न मला सोपा विचारला म्हणे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, तुम्ही ट्रेनमध्ये खिडकीजवळ बसलेला आहे, आता तुम्हाला उकळायला लागलं, गरम व्हायला लागलं, पहिलं काम तू काय करशील? मी साधे भोळे मनाने सांगितलं म्हणे खिडकी उघडील. जसं त्यांना ऐकलं म्हणे खिडकी उघडील, त्यातच चालू झालं वाऱ्याचा वेग, गाडीचा वेग, घनफळ, क्षेत्रफळ. हा थांब म्हणे, मला जॉबची लय गरज आहे म्हणे, मी जातो. दुसरा सुशिक्षित बेरोजगार गेला. इंटरव्ह्यू घेणारा म्हणे, बाबू 2 प्रश्न विचारतो, उत्तर बरोबर दिली तर सिलेक्ट करतो. हा म्हणे विचारा. आता तयारीतच आलेलो आहे. पहिला प्रश्न म्हणे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, तू ट्रेनमध्ये बसलेला आहेस, खिडकीजवळ बसलेला आहेस, आता तुला म्हणे उकळायला लागलं, गरम व्हायला लागलं, तू पहिलं काम काय करशील? हा म्हणे सर मी शर्ट काढीन. तसं नाही म्हणे, तुला अजून उकळायला लागलं, तू काय करशील? साहेब म्हटलं मी बनेनही काढीन. अबे तसं नाही म्हटलं, अजून तुला उकळायला लागलं, तू काय करशील? साहेब म्हणे मी पॅन मधला रुमाल काढेल आणि स्वतःला हवा घालेल. अबे तसं नाही म्हटलं, तुला मूर्खा अजून उकळायला लागलं, तू काय करशील? साहेब म्हटलं मी पॅन्टही काढीन. अबे म्हणे मूर्खा, लोक बघणार नाहीत का, हसणार नाहीत का? म्हणे साहेब मी आहो सुशिक्षित बेरोजगार, मला आहे जॉबची गरज, अख्खा भोंगळा झालो चालते, खिडकी उघडणार नाही. या सुशिक्षित बेरोजगारांच्या यादीमध्ये आपल्याला कुणालाच यायचं नाही. म्हणून नशिबावर डिपेंड न राहता स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहा. तुमच्याकडे माहिती असेल तुम्हाला, हे अदानी, अंबानी, मित्तल, टाटा, बिर्ला, माल्या, ही सगळी लोक श्रीमंत आहेत ना, आहे की नाही? एकदा नशीब माझ्याकडे आलं. एक दिन बोला मुझसे मेरा नसीबा, मेरे बगैर तू हिल भी नहीं सकता. तुम्हाला जापान माहित आहे ना? जापान सगळ्यांना माहित आहे का? जापानमध्ये 120-125 वर्ष लोक जगतात, माहित आहे का तुम्हाला हे? आणि आनंदाने जगतात. का माहित आहे का? ते जगण्याचं कारण शोधतात. तुम्हाला सुद्धा सगळ्यांना मी सांगतो, काही लोकांनी हात वर केला ना मगाला, किंवा इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, काही म्हटले मला आम्हाला IAS व्हायचंय. अजूनपर्यंत तुम्हाला तुमचं स्वप्न माहिती पडलंय का नाही माहीत नाही, पण हा माझा चेहरा लक्षात ठेवा, हा कार्यक्रम लक्षात ठेवा.
आणि घरी गेल्यानंतर 4 प्रश्न स्वतःला विचारा. पहिलं म्हणजे खरंच मला मी निवडलेलं क्षेत्र आवडतंय का? काय प्रश्न विचारायचा? हा जापानचा कन्सेप्ट आहे, इकिगाय नावाचा कन्सेप्ट आहे. कोणता? इकिगाय. फार काही तुम्हाला किचकट डीपमध्ये मी बोलणार नाही, शॉर्टकटमध्ये अर्ध्या मिनिटात सांगतो. इकिगाय नावाचा कन्सेप्ट काय आहे? 4 प्रश्न फक्त ते जापानचे लोक स्वतःला विचारतात. पहिला म्हणजे मला कशामध्ये इंटरेस्ट आहे, मला सगळ्यात जास्त आवडते कुठली गोष्ट, त्या गोष्टींची लिस्ट काढा. नंतरचा प्रश्न विचारा मला यातली कुठली गोष्ट जमते. तिसरा प्रश्न विचारा समाज मला याच्यासाठी पैसे देऊ शकतो का, म्हणजे माझं पोट भरू शकतं का. आणि चौथा प्रश्न मी जे करतोय ते समाजाच्या उपयोगी आहे का. समजा मी तुमच्या समोर उभा आहे, मी इंजिनियर आहे ना, इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी जॉब केला, मला तिकडे पगार होता 40,000, बरोबर आहे, ते माझं प्रोफेशन आहे, पण मला त्याच्यात इंटरेस्ट होता का? नाही. मला इंटरेस्ट कशामध्ये होता? व्याख्यान, समाजाचं प्रबोधन, याच्यामध्ये मला इंटरेस्ट असल्यामुळं माझा इंटरेस्ट होता यामध्ये. दुसरा प्रश्न मी मला स्वतःला विचारला की मला हे जमतं का? उत्तर आलं यस, आपल्याला व्याख्यान जमतं. तिसरा प्रश्न समाज याच्यासाठी आपल्याला पैसे देऊ शकतो का? यस, देऊ शकतो. आणि समाजाच्या उपयोगाचं आहे का? यस, समाजाच्या उपयोगाचं सुद्धा आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये कुठलंही क्षेत्र निवडा, पण हे 4 प्रश्न स्वतःला विचारा. माझा त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे का? मला ते जमतंय का? लोक त्याच्यासाठी पैसे देणार आहेत का? आणि चौथं म्हणजे ते समाजाच्या उपयुक्त आहे का? ते जगण्याचं कारण जर तुम्हाला एकदा सापडलं तर तुम्हाला पहाटे उठण्यासाठी अलार्म लावायची गरज नाही, कुठल्याही नशिबावर डिपेंड राहण्याची गोष्ट नाही. आणि कुठल्याही नशिबावर डिपेंड न राहणारा माणूसच आयुष्यामध्ये काहीतरी करू शकतो, त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होऊ शकतो. बिल गेट नावाचा माणूस तुम्हाला माहित आहे ना, जगातल्या सगळ्यात श्रीमंतांच्या यादीमध्ये आहे, बरोबर आहे. बिल गेट माहित आहे ना? बिल गेट. बिल गेटला न्यूज रिपोर्टरने एका विचारलं, व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर सक्सेस, तुमच्या यशाचं गूढ रहस्य काय आहे? बिल गेट एवढा मोठा माणूस काय म्हटला माहिती आहे? द कॉन्फिडन्स विच आय हॅव, दॅट इज द सिक्रेट ऑफ माय सक्सेस. माझ्याकडली सगळी प्रॉपर्टी तुम्ही काढून घ्या म्हणे, मला फक्त एक 10 बाय 10ची खोली द्या, माझा एक कम्प्युटर द्या, मरायच्या आधी मी परत एवढी प्रॉपर्टी निर्माण करू शकतो. एवढा आत्मविश्वास मला आजही आहे, आणि तो आत्मविश्वास माझ्या यशाचं गूढ रहस्य आहे. त्यामुळे हा आत्मविश्वास तुमच्या सगळ्यांमध्ये यावा एवढाच मी आशावाद व्यक्त करतो. आणि माझ्या शेवटच्या कवितेकडे येताना फक्त एवढं तुम्हाला सांगतो की एक दिन बोला मुझसे मेरा नसीबा, मेरे बगैर तू हिल भी नहीं सकता. नशीब, नशिबाचं माझं भांडण झालं बरं का. एक दिन बोला मुझसे मेरा नसीबा, मेरे बगैर तू हिल भी नहीं सकता. जो ठान लिया मैंने आज वो किसी भी कीमत पर टल नहीं सकता. तो हम भी अकड़ के लफ्ज बया करने लगे, इजहार करते हम आपकी ताकत का, जानते हैं जो बिछड़ा नसीब से बिना नसीबा मिल नहीं सकता. पर इतना भी घमंड मत कर मेरे रहनुमा, क्या हुआ जो मेरी डोर है तेरे हाथों में, अबे कयामत जानती है कि मेरे बगैर तू भी एक कदम चल नहीं सकता. मेरे बगैर तू भी एक कदम चल नहीं सकता. मी आहे त्यामुळं माझं नशीब आहे. ते नशीब घरी गेलं, अभ्यास केला त्यानं. विजय माल्याच्या मुलाकडे काय आहे म्हणे? मी आहे, नशीब आहे. नीता अंबानींचा मोबाईल 1300 कोटींचा आहे म्हणे. तो मित्र म्हणे मला येत किती? 1300 कोटी. या सगळ्यांकडे नशीब आहे म्हणे. जे पळून गेले भारत सोडून त्या लोकांच्या मुलांकडे काय आहे? त्यांनी काही जरी नाही केलं तरी ते सुखात राहणार आहेत, त्यांच्याकडं मी आहे, नशीब आहे. मग ते नशीब माझ्याकडं आलं, मी जे त्याला उत्तर दिलं, परत नशीब माझ्याकडं आलं नाही. झुंझला के बोला फिर से मेरा नसीबा, तू कितना भी लड़ले जिंदगी से यही घूमता रह जाएगा, और वो नसीब का मालिक बिना कुछ किए ही सोने की सेज पे बैठ जाएगा. तो हम भी मुस्कुरा कर बोलो चलो मान गया, आपने लिख दिया आपकी बात हमारे दिमाग के पेज पर. जाने कितने गधों को उठा के रख दिया आपने कुबेर की सेज पर, लेकिन 1000 कठिनाइयों से उबार सके खुद को, ये जज्बा उनके पास कहाँ है. और माना कि उनका वर्तमान पड़ा है कुबेर के भंडार में, पर किसी छोटे बच्चे को सुनाया जाए ऐसा उनके पास इतिहास कहाँ है, इतिहास कहाँ है. हा इतिहास लुंग्या सुंग्यांचा ऐऱ्या गैरांचा होत नसतो. म्हणून तुमच्या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे, मला फार वेळ तुमच्या समोर बोलता आलं असतं, पण मी चांगला कवी तुमच्या नशिबाला लागलेलो आहे. मला माहित आहे तुम्ही जसा तांदळाचा भात शिजतो
तशी तुम्ही शिजायला लागलेला आहात, एवढं उकळायला लागलेलं आहे तुम्हाला. फक्त त्या अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला एक गारवा देणारी कविता मी सादर करतो मैत्रीवरची. बरोबर आहे? तुमचा सेंड ऑफचा कार्यक्रम आहे हा, आणि त्याच्यामुळं तुम्ही मित्र मैत्रिणी एकमेकांपासून लांब जाणार आहात. त्यामुळं मैत्री जोडणारी माझी सगळ्यात सुंदर कविता जी मला वाटली आजपर्यंतची, दुःख अडवायला. दोन मिनिटासाठी पंखे लावा बरं सगळे. कसं आहे, हे सगळे माझे मित्र आहेत, त्यांच्या भावना मला लक्षात येत आहेत. कार्यक्रम होत राहतील. मुलींनो पंखे लागणार आहेत, 2 मिनिटं थांबा, फक्त 2 मिनिटं लावा आणि परत अर्ध्या मिनिटानंतर बंद करा. लावा लावा. माता की छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा. शेवटची कविता लक्ष आहे तुमचं सगळ्यांचं. घेऊ का नको घेऊ? हा, मागची मंडळी मला वाटलं होतं फक्त तुम्हीच कार्यक्रमाला येत आहे का काय. खुर्च्या भरल्या आणि तिकडे तुमच्या मागं सुद्धा पब्लिक उभी राहिली, जी बघायसाठी तुम्ही चेहरा मागं वळवला. माझ्यावर विश्वास नाही का तुमचा? मी सांगतोय उभी आहे पब्लिक म्हणजे आहे. मुलींना तुमचा विश्वास नाही का? मी काही राजकारणी माणूस आहे का? मी राजकारणी माणूस नाही. माझं फक्त आडनावच राऊत आहे, बाकी मला राजकारणातलं काही कळत. महाराष्ट्राचं राजकारण माहिती आहे का नाही तुम्हाला? कोणाची सत्ता आहे सांगा बरं महाराष्ट्रात? कुठल्या पक्षाची सत्ता आहे? अबे कुठल्या एका पक्षाची सत्ता आहे का महाराष्ट्रात? सगळे पक्ष मिळून मिसळून सत्ता उपभोगतायत. राष्ट्रीय एकात्मता कुणाकडनं शिकली पाहिजे? या सगळ्या नेत्यांकडनं शिकली पाहिजे. खतरनाक झालेला राजकारण. मी ज्याला निवडून देतो तो कधीच एका पक्षात राहत नाही. माहिती आहे का तुम्हाला राजकारण? अपडेट आहे का नाही तुम्ही? काय गडबड चालू आहे तुमची? साऊंड वाले काय झालं? साऊंडला लग्न झालंय का तुमचं? नाही, तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय लग्न झालंय तुमचं. लग्न झालेली माणसं ही माझ्यासारखी असतात. आमचे चेहरे बघूनच लक्षात येतं की हा झालंय लग्न बाबा. लग्नाचं लय अवघड झालेलं आहे बरं. लवकर नोकऱ्या करा, मुली भेटत नाही आहेत आज. एक माझा मित्र आहे रमेश, वयाच्या 26व्या वर्षी एवढे चांगले स्थळ त्याला आले, पण याचे नखरे एवढे मला सुंदर पाहिजे, देखणी पाहिजे, अशीच पाहिजे, तशीच पाहिजे. याच्या तोंडावर चिमणी हागत नाही. आणि याचे नखरे एवढे मला सुंदर पाहिजे. राहिला लग्नाचा 38 वर्ष वय झालं. किती? 38. डोक्यावरचं छप्परही उडून गेलं. एसटी मध्ये निवांत बसतात याच्या शेजारी पोरी. काय तर आपल्या बापाच्या वयाचा आहे. पोरगी पाहायला गेला, पोरीच्या आईनं पसंत केलं, पोरीनं पसंत केलं, पोरीच्या बापानं पसंत केलं, पोरीच्या आईनं पसंत नाही केलं. पोरीची आई आली पोहे घेऊन, आणि जसं रमेशला पाहिलं चक्कर येऊन पडली. तिला किचन मध्ये नेलं, पाणी टाकलं तिच्या तोंडावर. काय झालं? अरे काय झालं? अरे काय झालं? अव माय, यो तो माह्या टाइम आले मली पाहायला आलता. खतरनाक आहे. लवकर लग्न करा, लवकर करिअर. बरं, लग्न तुटण्याचा शेवटचा मुद्दा सांगतो. लग्न तुटण्याचं कोणतंही कारण आहे. एक माझा मित्र आहे सर, त्याच्या जिभेला शेंडा नाही. काय नाही? जिभेला शेंडा नाही. बोबळा बोलतो,
आता बोबळा बोलतो त्याच्यामध्ये त्याची चुकी आहे का काही? पोरगी पाहायला गेला, पोरीचा बाप म्हणे काय नाव आहे पोराचा? म्हटलं 1 मिनिट, गणेश शांताराम काळे नाव आहे. बरं बरं बरं, पोरगा काही शिकलेला बिकलेला आहे का नाही? माझ्या आधी हेच बोंबललं, दियत झालंय माझं, शिक्षत आहे मी, शिक्षत. हा बोबळा आहे बा, नको बा असा पोरगा आमच्या पोरीला, राहिला लग्नाचा. आता लॉकडाऊन संपलं, मले म्हणे अनंताभाऊ एखादं स्थळ आपल्यासाठी बघा. अरे म्हटलं तुला का बोबळा बोलतो आणि पाहुण्या रावळ्यात मध्येच पचकतो? नाही म्हणे, आता तुम्हीच माझं इंट्रोडक्शन करून द्या. मी एक शब्द बोलणार नाही. म्हटलं जर बोलला तर हानत हानत घरी आणीन. नाही म्हणे मी एक शब्द बोलणार नाही. गेलो बा पोरगी पाहिले. पहिलाच प्रश्न पोरीच्या बापाने विचारला, काय नाव आहे पोराचं? म्हटलं 1 मिनिट, गणेश शांताराम काळे नाव आहे पोराचं. बरं बरं बरं, पोरगा काही शिकलेला बिकलेला आहे का नाही? माझ्या आधी हेच बोंबललं. म्हटलं आवाज काढायचा, डीएड झालंय पोराचं, शिक्षक आहे पोरगा. वा वा वा, पसंत आहे म्हणे आम्हाला, तरणा बाण पोरगा आहे. त्याला काय माहिती आहे बोबळा आहे. पसंती झाली. मला वाटलं जमलं बा, समाजसेवेत आपण एक काम केलं. नाही नाही, ती नवरी मुलगी आली चहा घेऊन. चहा होता गरम, मला दिला आणि त्यालाही दिला. मी आपला हळूहळू घेतला, मला सवय आहे. हे जसं काही 10 दिवस जेलमध्ये होतं, आजच सुटलं. असा झुरकन झुरका मारला त्यानं. चहा होता गरम, याला लागला चटका. हा म्हटला म्हटलं काय झालं? दलम आहे. अरे काय लका म्हटलं, हे काय दलम आहे? आता लग्न होणे नाही, आता तुला देवाला सोडायचंय, खंडोबाच्या नावानं सांग भलं. मला वाटलं विषय संपला. नाही नाही, आश्चर्य पुढे आहे. ती नवरी मुलगी पुढे आली, तिनं डोक्यावरचा पदर वर घेतला, म्हणे असू द्या दलम तर दलम. फुतून फुतून पिऊन दादा जमलं म्हटलं. दुःख डवायला उंबऱ्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र आहेत ना तुम्हाला सगळ्यांना? रक्ताच्या पलीकडचं नातं आहे मैत्रीचं. जात धर्म पंथ पक्ष लिंग वर्ण भेद सीमा प्रांत या सगळ्यांच्या पलीकडे मैत्रीचं नातं उभं असते. लक्षात ठेवा. मित्र फक्त मित्रच असतात का? एक मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये मैत्री असू शकत नाही का? असू शकते का नाही? असू शकते का नाही? एक पिक्चर मधलं वाक्य आहे, एक लड़का और लड़की कभी दोस्त नहीं हो सकते. पण गळे हो, तुम्ही सेंड ऑफ कार्यक्रम झाल्यानंतर जाणार आहे ना, लक्षात ठेवा, जसं मित्रामित्रांमध्ये मैत्री होऊ शकते, तितकीच निरागस आणि शुद्ध मैत्री एक मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये सुद्धा होऊ शकते. फक्त मैत्री आपली एवढी शुद्ध असली पाहिजे की प्रत्येक मुलीनं आपल्या मित्राला घरी सुद्धा नेलं पाहिजे. स्वतःच्या आई वडिलांना त्याची ओळख करून दिली पाहिजे की हा माझा मित्र आहे. एवढी चांगली आणि शुद्ध मैत्री आपली असली पाहिजे. मैत्रीसाठी मोठमोठ्या पुराणातल्या कथांची गरज नाही. मैत्रीसाठी आपण कोरोनाचा काळ जरी बघितला ना, हे मागचे लोक जेवढे बसलेले आहेत ना, यांना माहीत आहे मैत्री किती खतरनाक असते. आपण जी मैत्री जोडलेली आहे ना, ती मैत्री मरेपर्यंत टिकवता आली पाहिजे. मैत्रीसाठी वयाचं बंधन नसते, जातीचं धर्माचं बंधन नसते. या कोरोनाच्या काळात एकमेकाला हात लावत नव्हते लोक, बरोबर आहे का? कोरोनाच्या काळात एकमेकाला हात लावत नव्हते लोक. अशा काळात मित्राच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणारे मित्र या समाजात होते. म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो. क्या बात आहे. सलाम आहे तुमच्या रसिकतेला. खरं सांगतो, एवढे खतरनाक रसिक मी आज पहिल्यांदा बघतोय. दुःख डवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी,
वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशा सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. का उगा हिंडतो देव शोधायला, का उगा हिंडतो. देव दिसतो का कुठं? नाही हो. मैत्रीपेक्षा सुंदर या जगामध्ये काही नाही. मित्र घरी बसतो. ही कविता तुम्ही मोबाईलवर ऐकली का? बऱ्याच जणांच्या मोबाईलमध्ये कविता आहे, परंतु या कवितेचे जवळजवळ 1,00,000 व्हिडिओ तयार झाले. किती? माझ्या कवितेचे 1,00,000 व्हिडिओ तयार झाले. मला त्याचा आनंद नाही वाटला. मला माझ्या कवितेचा अभिमान कधी वाटला? तुम्हाला परभणी माहिती आहे का सगळ्यांना? परभणी. त्या परभणीतनं संध्याकाळी 5:30 वाजता मला एक फोन आला. साहेब, मला म्हटला दादा 2 मिनिटं वेळ आहे का? म्हटलं बोला. आवाज अस्वस्थ होता त्याचा. काही नाही म्हणे, 15-20 दिवस झाले म्हणे मित्राचा मेसेज नव्हता, कॉल नव्हता. अचानक दुपारी 2:15 वाजता म्हणे मोबाईलवर एक मेसेज आला, काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे गड्या, आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस. माझ्या डोक्यात लाईट लागली म्हणे. मी गाडी काढली, त्याच्या घरी गेलो. हॉलमध्ये त्याचे आईवडील बसलेले होते. मी तिथं थांबलो नाही म्हणे, डायरेक्ट बेडरूममध्ये गेलो. तर पंख्याला त्यानं दोर बांधलेला होता, पायाखाली स्टूल घेतलेला होता. कार्यक्रमाची तयारी झालेली होती. मी त्याचे पाय धरले म्हणे, त्याला खाली उतरवलं, त्याच्या गळ्यातला फाशीचा दोर सोडला म्हणे. आणि तुम्हाला का फोन केला म्हणे दादा? तर त्यानं हाताची मूठ बांधलेली होती. ती मूठ आम्ही उघडली तर कागदावर एका चिठ्ठीवर त्यानं 4 ओळी लिहिलेल्या होत्या. 4 ओळी. त्या ओळी अशा होत्या, का उगा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. अबे म्हटलं मग त्याच्याकडे दे, मी त्याला जरा मोटिवेट करतो. नाही म्हणे दादा, वातावरण तापलेलं आहे, आताच घटना घडलेली आहे, पण त्याच्या आईनं मेसेज दिलेला आहे म्हणे माझ्याकडं, ज्या कोण्या कवीनं हे कविता लिहिलेली आहे त्याला एकदा आपल्या घरी आण म्हणे, मला मायेनं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे. जगातल्या सर्वश्रेष्ठ पुरस्कार माझ्या कवितेला मिळाला. माझ्या कवितेचे मोठमोठे पुरस्कार मला नको आहेत. माझ्या कवितेनं जर तुमच्यातल्या मैत्रीमधला जर दुरावा मिटला ना, तर मला वाटेल की माझी कविता जिंकली. कारण मित्र गरीब असतो, मित्र श्रीमंत असतो, मित्र हुशार असतो, मित्र मंद असतो, पण तो जोपर्यंत सोबत आहे ना, दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो. मित्र शेमडा जरी असला ना, तो तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाही. म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे आणि मरेपर्यंत आपण तो जपला पाहिजे. एकदा फक्त मनापासून हात वर करा, कुणा कुणाला जिवलग मित्र आहे किंवा जिवलग मैत्रीण आहे, हात वर करा बर. क्या बात है. मित्र नाही का तुम्हाला जिवलग? वा वा. हात खाली करा. प्रचंड आनंद झाला मला की तुम्हाला जिवलग मित्र आहे किंवा मैत्रीण आहे. पण तरी सुद्धा काही काही लोकांनी हात वर केलेले नव्हते. याचा अर्थ तुम्हाला जिवलग मित्र किंवा मैत्रीण नाही. मग तुम्ही एक काम करा, घरी गेल्यानंतर किचनमध्ये जा, एका कपामध्ये पाणी घ्या, उडी मारा त्याच्यात. मैत्री नाही तर या जगात काही नाही. मगाशी ज्या प्रमाणात सांगितलं, आणि मला या कार्यक्रमाचं एक अजून विशेष वाटतं, जेवढी संख्या मुलांची आहे ना, तेवढी संख्या या मुलींची सुद्धा आहे. जोरदार टाळ्या मुलींसाठी वाजवा.
वा 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 वा. मुलींच्या आयुष्यात जेवढ्या अडचणी असतात तेवढ्या पुरुषांच्या मुलांच्या आयुष्यात नसतात. बरोबर आहे का? बरोबर आहे का? चुकलोय मी? हा, आहे ना? बरोबर. मुलींचं काम खतरनाक असतं. महिला वर्ग जेवढा इथं आहे, तुम्हाला न घाबरणारा माणूस जगात जन्माला आला नाही. पण तुमच्यावर फार अन्याय झालेला आहे. स्त्री पुरुष समानतेच्या फक्त गप्पा मारल्या जातात, पण स्त्री पुरुष समानता होत नाही. फक्त अर्धा मिनिटं बोलू का महिलांवर? बोलणं गरजेचं आहे ना? बोलू का नाही? शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं ना, दुसऱ्याच्या लेकीमध्ये स्वतःची आई बहीण शोधणारा जगातला एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. रांजा गावच्या पाटलानं युवतीच्या अब्रूवर हात टाकला, त्याचे हातपाय कलम करून चौरंग केला त्याचा. कल्याणच्या सुभेदाराची लावण्य खडी लाखात एक सून, तिला बाइज्जत बरी केलं, साडी चोळी करून तिची पाठवणी केली माझ्या राजानं. फक्त स्त्री पुरुष महिलांनी खूप शिकलं पाहिजे, पण घरची सगळी कामं महिलांनीच केली पाहिजेत. मुलगी फार पुढे गेली पाहिजे, पण भांडे तिनंच घासले पाहिजेत, कपडे तिनंच धुतले पाहिजेत. कुठल्या ग्रंथात लिहिलेलं आहे सांगा बरं की बा स्वयंपाक फक्त स्त्रीनंच केला पाहिजे? आहे का कुठल्या ग्रंथात? आता मुली म्हणतायत असाच वक्ता पाहिजे आपल्याकडं, असंच बोलणारा माणूस पाहिजे. मी तुमच्या पाठीशी आहे बरं. कारण मुलींना करिअर घडवत असताना लग्न नावाचा मोठा ऑब्स्टॅकल असतो. सामान्य माणूस किती वेदना सहन करू शकतो माहिती आहे का तुम्हाला पोरो? आपल्याला काटर उचला ना की वेदना होतात ना, वेदना त्या मोजता येतात. सामान्य माणूस फक्त 47 डेल युनिट इतक्याच वेदना सहन करू शकतो. पण ज्यावेळेस एक स्त्री एका बाळाला जन्म देत असते, तिला होणाऱ्या गर्भयातना ह्या 57 डेल युनिट इतक्या असतात. म्हणजे सामान्य सहनशक्तीच्या पलीकडे जाऊन एका बाळाला जन्म देणारी स्त्री असते. तुमच्या गावात स्मशानभूमी आहे ना, स्मशानभूमी, अख्खा माणूस जळतो. काय जळत नाही? माणसाची हाडं, माणसाच्या अस्थी. आणि सायन्स सांगतं, विज्ञान सांगतं, माणसाच्या हाडांची निर्मिती कशी होते? आईच्या गर्भात बाळ असताना आईच्या दुधापासनं बाळाच्या हाडांची निर्मिती होत असते. म्हणजे ती चिता सुद्धा म्हणत असेल, अरे छोटी मोठी प्रत्येक गोष्ट जाळण्याची ताकद माझ्यात आहे, पण आईचं दूध जाळण्याची ताकद अजूनपर्यंत माझ्यात आली नाही. हे स्त्रीचं श्रेष्ठत्व आहे, हे स्त्रीचं कर्तृत्व आहे. त्यामुळं मरेपर्यंत एक गोष्ट माझी लक्षात ठेवा, आपल्या घरातली आई, बहीण, बायको, पत्नी, प्रेमिका, मैत्रीण, स्त्री कुठलीही असो, प्रचंड आदर तिला दिला पाहिजे. महिला वर्ग तुम्हाला फार उकळायला लागलेला आहे, मला याची जाणीव आहे. आणि माझा कार्यक्रम संपत आलेला आहे. फक्त एवढं लक्षात ठेवतो, तुमच्या पाठीशी मी उभा आहे. तुमच्यावर फार अन्याय झालेला आहे. लहानपणापासनं मराठी भाषा शिकत असताना पहिल्या पानापासून तुमच्यावर अन्याय झालेला आहे. मराठी भाषा शिकत असताना पहिलंच वाक्य काय कानावर पडतं माहिती आहे का तुम्हाला? बबन अभ्यास कर, कमल पाणी भर. म्हणजे बबनला अभ्यास करायला बसवलं आणि त्या कमलला पाणी भरायला पाठवलं. रमेश पाटावर बस, कोमल त्याला वाढ. म्हणजे खैराबांडा फक्त जेवायलाच बसलेला आहे का? आहे का नाही बदल? तो म्हणजे पुल्लिंगी, ती म्हणजे स्त्रीलिंगी. घरातल्या वस्तूंमध्ये सुद्धा भेदभाव आहे. तो आंबा कारण तो गोड आहे, ती कैरी कारण ती आंबट आहे. ती कैरीन तो आंबा नाही. 30 सेकंद लक्षात द्या बरं का. तो आंबा कारण तो गोड आहे, ती कैरी कारण ती आंबट आहे. तो पर्वत कारण तो उंच आहे, ती टेकडी कारण ती छोटी आहे. तो सागर कारण तो विशाल आहे,
ती नदी, तो नाला, ती नाली, तो रस्ता, ती वाट, तो हंडा, ती कळशी, तो रांजण, ती घागर, तो फळा, ती पाटी, तो खडू, ती लेखणी, तो दरवाजा, ती कुंडी, तो गॅस, ती चूल, तो टेबल, ती खुर्ची, तो पेन, ती रिफिल, तो वटवृक्ष, ती वेल, तो हॉल, ती खोली, तो पेटारा, ती पेटी, तो मोठा, ती छोटी. मग हाच पती 7 जन्म भेटावा म्हणून ती फेऱ्या मारते वळाच्या झाडाला आणि तिचा नवरा शिट्ट्या मारतो तमाशाच्या फडाला. हे बदललं पाहिजे. मित्र नव्यामध्ये गारव्यासारखा का उगा हिंडतो. हा, महिलांना आदर दिला पाहिजे ना, का नाही दिला पाहिजे का नाही. तुमच्या मागं जी लोक बसलेले आहेत का नाही, ते सगळे पॅरेंट्स लोक, त्यांना माहित आहे महिलांची ताकद किती आहे, खतरनाक. मागं बसलेले सगळे लोक, ज्येष्ठ लोक, हात वर करा बरं. तुमच्यातल्या कोण कोण बायकोला घाबरत नाही. हातही वर करत नाहीत लोक. एकही जण नाही का महिलेला न घाबरणारा, बायकोला न घाबरणारा एकही माणूस नाही. हा, एक कोपऱ्यात हात वर झालेला, जोरदार टाळ्या वाजवा. बायकोला न घाबरणारा माणूस. पण तुम्ही हात का वर केला मला माहित आहे. तुमची बायको इथं आलेली नाहीये म्हणून तुम्ही हात वर केला. बायकोला न अहो, ते बाकीचं जाऊ द्या. मी इथं कार्यक्रमाला आलो आणि कार्यक्रमाला यायच्या आधी मी राऊत साहेबांकडे गेलो. कुठं राऊत साहेब? ऐका, त्यांच्या घरी मी फक्त चहा घ्यायला बसलो. ते म्हटलं आपण चहा घेऊ. किचन मधून वहिनीनं आवाज दिला, अरे म्हटलं राऊत साहेब काय पहा बरं. नाही मी काय बायकोला घाबरत नाही म्हणे, तुम्ही चहा घ्या म्हणे. परत वहिनीनं आवाज दिला, म्हटलं आता काहीतरी खतरनाक काम आहे बरं. मी बायकोला घाबरत नाही हो, तुम्ही चहा घ्या. मी संस्थेचा फाउंडर मेंबर मधला एक आहे. मी काय वहिनीनं आवाज वाढवला, डोळे मोठे झाले वहिनीचे. मग लटलट कापायला लागले. हे गेले पोटाच्या दिशेनं, किचन मध्ये गेले. काय आहे म्हणे, एवढा मोठा कवी बसलेला आहे, आमच्या गप्पा चालू आहेत, काय आहे. वहिनी म्हटल्या आवाज कमी. तुमचा बी आणि त्या कवीचा बी. अरे पण काय काम आहे. वहिनी म्हटल्या काम काही नाही, बघत होते मा बोटात किती ताकद आहे. राऊत साहेब परत काही ते मला चहा घ्यायला नेत. मी त्यांच्याकडे नाश्त्याला गेलो. पण ही घटना काल्पनिक आहे, याचा त्यांच्या आयुष्याशी संबंध नाही. परंतु ते घाबरतात हे त्रिकालबाधित सत्य आहे. बायकोला न घाबरणारा माणूस जन्माला आला. एक बाई तर माहेरला गेली, नवऱ्याला सांगून ठेवलं, हे पा मी कधी फोन करील, मला घरी दिसले पाहिजे. हा म्हणे तू जाय तर घरी, मला सुख उपभोगू दे. बाई गेली. पहिल्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजता फोन केला, हॅलो. हा हॅलो, कुठ्या कुठं आहे म्हणजे घरीच आहे ना. खरंच घरी आहे का. तुझी शपथ म्हणे मी घरी जाऊ. मला मारू नका म्हणे. व्हा किचन मध्ये. कशाला. मिक्सर लावून दाखवा म्हणे. मिक्सर. अरे कशाला लावा. लावली पिन.
दाबलं बटन, गुर्र, ठेवा म्हणे फोन. एवढंच, पुढे काही बायको आहे म्हणे बा. दुसऱ्या दिवशी परत संध्याकाळी त्याच टाईमाला, हॅलो, हां हॅलो, कुठे आपा म्हणे कालच सांगितलं होतं तुम्हाला. काय झालं रे? तुझे वडील मिक्सर लावतात का? दुसऱ्या दिवशी परत संध्याकाळी त्यावेळेस, हॅलो, हा हॅलो, कुठे पाय म्हणे कालच सांगितलं होतं, आजही सांगतो. तू यासारखा आतंकवादी मा जिंदगीत आहे, कुठं जाण्याची मग हिंमत आहे का? घरी जाओ. आवाज कमी वा. किचन मध्ये कशाला? मिक्सर लावून दाखव म्हणे. मिक्सर, अरे आजही लावा. लावलं बा. 7-8 दिवस झाले. नवऱ्यावर विश्वास असला पाहिजे बरं मावशी. हे काय पर्याय काढतील सांगता येत नाही. 8व्या दिवशी बाई दुपारीच घरी आली आणि पाहिजे तर नवराच घरात नाही. तिला वाटलं अरा दबाव तंत्र फेल गेलं. पिंके, बाबा कुठं गेले? मला काय माहित म्हणे कुठं गेले? अरे कुठं गेले म्हणे तुला सांगून गेले नाही का? मला काय माहित नाही म्हणे. 8-10 दिवस झाले ते मिक्सर घेऊन कुठं हिंडून राहिले. बायकोला न घाबरणाऱ्यांनी हात वर करा म्हटलं मी. समोरून हात वर नव्हता, पण स्टेजवर सुद्धा एकही हात वर नव्हता, लक्षात घ्या. मित्र वणव्यामध्ये. आणि शेवटचा मुद्दा, फक्त तुम्ही सगळे माझे मित्र आहात म्हणून एक मुद्दा सांगतो. आपल्या शेजारचा किती पुढे गेला याच्यावरनं आपलं यश ठरलेलं नसतं. बरोबर आहे की नाही? मंजिल मिल ही जाएगी, भटक कर ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. आपण घरातनं निघालेले लोक आहोत. तुम्ही सगळे फार पुढे जा. फार मी तुमच्या समोर बोलत नाही. आता माझ्या मैत्री कवितेचे 2-4 कडवे राहिलेले आहेत फक्त. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा कावगा हिंडतो देव शोधायला. कावगा हिंडतो देव शोधायला. मित्र आहे जवळ, मित्र आहे जवळ, मंदिरासारखा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. चालताना मध्ये रात आली कधी. रात्र प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा एखादा मित्र कमवून ठेवा. एक छोटासा मेसेज एवढा व्हायरल केला महाराष्ट्रानं कि घर में आग लग गई, सब जल गया. सब रिश्तेदार आए, चाहने वाले आए, चर्चा करके चले गए, पूछताछ करके चले गए. बस एक दोस्त आया जिसने पूछा अबे क्या क्या बचा है, अबे क्या क्या बचा है. मैंने कहा अबे सब कुछ जल गया, बस मैं बचा हूं, बाकी बचा ही क्या है. तो उसने गले लगाकर कहा अबे पगले फिर जला ही क्या है. चालताना मध्ये रात आली कधी, चालताना मध्ये रात आली कधी. मित्र येतो पुढे, मित्र येतो पुढे, काजव्यासारखा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. मैत्री चाटते गाय होऊन मना, मैत्री चाटते गाय होऊन मना. जाबिलग तू तिला, जाबिलग तू तिला, वासरासारखा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. जाळताना मला देह ठेवा असा. शेवट शेवट आपल्या कवितेचा सुद्धा आणि आपल्या या छोट्याशा काव्यमय समाज प्रबोधनाचा सुद्धा शेवट फक्त
मैत्रीच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती आहे गड्यो? मिसअंडरस्टँडिंग, गैरसमज. काही गैरसमज झाले असतील ना मुलींनो, तुमचे गैरसमज जास्त होतात मुलींशी, मुलांचे गैरसमज कमी असतात. तुमच्यात जास्त गैरसमज असतात. काही गैरसमज झाले असतील, कार्यक्रम झाल्यानंतर कॉल करा, माफ करा, माफी मागून टाका. काही शिल्लक राहतं का? हा कार्यक्रम झाल्यानंतर आपण आपल्या क्षेत्रात जाणार आहे, काही शिल्लक राहणार आहे का? फक्त आठवणी तेवढ्या शिल्लक राहतील. आपल्या आधी 100-150 वर्षाआधी जी लोक होती त्यातला एकही माणूस हा जिवंत नाही. आपल्यानंतर 100-150 वर्षानंतर आपल्यातला एकही माणूस जिवंत असणार नाही. आपले फोटो झालेले असतील, फोटो भिंतीला लावतील आणि येणारी पिढी ते फोटोही काढून टाकील, घरात जागा नाही म्हणून. काही शिल्लक राहते का? आणि माफ केलं पाहिजे. किती वेळा चुकेल आपला मित्र? हात वर करा बरं, की कुणाला मित्र आहे पण त्या मित्राशी त्याचं भांडण झालेलं आहे आणि ते बोलत नाहीत एकमेकांशी, असे हात वर करा बरं. खरं हात वर करा. तुम्ही बोलत नाही तुमच्या मित्राशी किंवा मैत्रीण बोलत नाही पण वाद झालेले आहेत. वा वा वा, हात खाली करा. किती वेळा चुकेल तुमचा मित्र? 2 वेळा, 10 वेळा. माझ्या एका मित्रानं आत्महत्या केली बरं का. ही कविता कधी सुचली मला? बऱ्याच जण न्यूज रिपोर्टरनी मला प्रश्न विचारला बऱ्याचशा, की दादा ही कविता कधी सुचली तुम्हाला? माझ्या मित्रानं आत्महत्या केली. त्याच्यानंतर मी खूप मित्रांना फोन केले पण त्याचा काही फायदा नव्हता. मित्र जोपर्यंत आपल्या समोर जिवंत आहे ना तोपर्यंत त्याला जपा. 2 वेळा, 10 वेळा, 100 वेळा चुकेल. अरे गौतम बुद्धांनी सांगितलं, चुरगाळल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा, आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळचं लक्षण आहे. माफ करत चला. मित्राला सांगा तू चुकलायस तरी मी तुझ्या पाठीशी आहे. भावना एवढी शुद्ध ठेवा, सोबतीने संपवू अंधार मित्रा, वेदनेचा ही करू शृंगार मित्रा, घर तसे मजबूत असते मैत्रीचे, गैरसमजाचे नको पंधार मित्रा, तू दगा केलास आता चल असू दे, मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा, अन वेगळे सावज नको लावू गळाला, वेगळे सावज नको लावू गळाला, तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा, तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा जाळताना मला देह ठेवावसा. ते दक्षिणेकडं पाय करा आणि उत्तरेकडं पाय करा. मला जाळताना कसं ठेवा? जाळताना मला देह ठेवावसा. कसा? हात खांद्यावरी टाकल्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा जाळताना मला देह ठेवावसा, जाळताना मला देह ठेवावसा. खांद्यावर हात टाका बरं सगळेजण. मित्र आहे ना तुम्ही, खांद्यावर हात टाका, खांद्यावर.